नमस्कार मंडळी. इंद्रधनूतर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर इथे जमलेल्या बहुतेकांना इंद्रधनू काय आहे आणि कुठल्या प्रकारचे उपक्रम कार्यक्रम करते याची माहिती आहेच. इंद्रधनूतर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. 87 सालापासून आजपर्यंत कार्यरत असणारी इंद्रधनू काय वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करते, उपक्रम करते हे आपणापैकी अनेकांना परिचित आहेच. पण तरीसुद्धा सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, साहित्यिक, क्रीडा, आध्यात्मिक, विज्ञान, पत्रकारिता अशा सगळ्याच विविध क्षेत्रांमध्ये त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रतिभावंतांना इंद्रधनूनं आपल्या व्यासपीठावर कधी ना कधीतरी गेल्या 38 वर्षामध्ये आणलेलं आहे. आणि त्यातूनच ठाणेकरांच्या अभिरुचीला एक वेगळा आयाम देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. सगळ्याच क्षेत्रातले या दिग्गज आजपर्यंत इंद्रधनूच्या कार्यक्रमांमध्ये, उपक्रमांमध्ये येऊन गेलेले आहेत. आशा भोसले असतील, अजित वाडेकर आहेत, माधव गडकरी, कुमार केतकरांसारखे पत्रकारितेतले दिग्गज आहेत, डॉक्टर श्रीराम लागू, मोहन आगाशे यांच्यासारखे रंगमंचावर वावरणारी मंडळी आहेत. ते अगदी परवाच दिवंगत झालेले ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि लेखक जयंत नारळीकर त्यांचंही स्मरण इथे मला आज करणं आवश्यक वाटतं. अशी अनेक मातब्बर मंडळी इंद्रधनूच्या व्यासपीठावर आजपर्यंत येऊन गेलेली आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या क्षेत्रातली उपक्रम, कार्यक्रम राबवताना आजचा हा आध्यात्मिक कार्यक्रम अध्यात्म सरिता. खरं तर गेल्या 38 वर्षात यशवंत पाठक सर असतील, बाबा महाराज सातारकर असतील, यांच्या व्याख्यानमाला, यांची प्रवचनमाला इंद्रधनूनं आयोजित केली. स्त्री संत साहित्यावर आधारित व्याख्यानमाला इंद्रधनूने आयोजित केली होती. आणि त्याचाच पुढचा टप्पा खरं तर आज बऱ्याच वर्षानंतर अध्यात्म सरिता अशा स्वरूपाचा आध्यात्मिक पठडीतला हा कार्यक्रम इंद्रधनूनं आयोजित केलेला आहे. त्याचे मुख्य प्रायोजक पितांबरी आहेत आणि सहप्रायोजक TJSB बँक आहे. अध्यात्म माणसाला नेमकं काय देतं तर अध्यात्म माणसाला एक सकारात्मक ऊर्जा देते, मन शांत करतं. एखाद्या अंधारलेल्या खोलीत एक मंदपणे तेवणारी पणती असावी आणि त्या पणतीतून मिळणारा जो प्रकाश असतो, ती जी शाश्वतता असते, ती जी आश्वासकता असते, ती म्हणजे अध्यात्म असतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हाच धागा पकडून आज, उद्या आणि परवा असे 3 दिवस अध्यात्माचे आणि त्या सादरीकरणाचे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे विविध पैलू किंवा विविध माध्यमातून ते आपणापर्यंत पोहोचवायचा आमचा प्रयत्न आहे. इंद्रधनू परिवाराशी अनेक मंडळी संबंधित आहेत, संलग्न आहेत, वर्षानुवर्ष संलग्न आहेत. आणि आम्हाला आनंद वाटतो की आज ठाण्याची ओळख किंवा ठाण्याचे मानबिंदू असे म्हणता येतील अशा काही संस्था, अशा काही व्यक्ती इंद्रधनूशी निगडीत आहेत. व्यावसायिक क्षेत्रातले पितांबरी, आर्थिक क्षेत्रातले TJSB बँक, या दोन्ही संस्था, मातब्बर संस्था आज महाराष्ट्रभर, भारतभर गौरवल्या जातात, नावाजल्या जातात. आणि त्या इंद्रधनूबरोबर आज असोसिएट आहेत, आज संलग्न आहेत, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मी पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई सर यांना विनंती करतो की आजच्या या 3 दिवसाच्या मालिकेचं उद्घाटन करण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर आजचे प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे सर यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. आणि जसं मी म्हटलं की व्यावसायिक आणि आर्थिक ठाण्याची ओळख पितांबरी आणि TJSB तर्फे आहे, तशीच गेल्या 25 वर्षात ठाण्याची सांस्कृतिक ओळख ज्यांच्या नावावर येते त्या डॉक्टर धनश्री लेले यांनाही मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. इंद्रधनूचे अतुल जोशी यांना मी विनंती करतो त्यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आणि TJSBचे कमलेश टकले सर त्यांनीही व्यासपीठावर यावं. कमलेश टकले सर. इंद्रधनूचे अध्यक्ष अतुल जोशी यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व मान्यवरांचं भेटवस्तू देऊन स्वागत करावं.
पितांबरीचं जसं आपण फोटोकॉपीला झेरॉक्स या ब्रँड नेमनी ओळखलं जातं, कॅडबरी ओळखलं जातं, तसं आजकाल काहीचं पितांबरीचं झालं आहे. आणि त्या पितांबरीचे रवींद्र प्रभुदेसाई सर, ज्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालो आहोत, ते सच्चिदानंद शेवडे सर. आमच्याच परिवारातल्या आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे ज्यांचं खूप मोलाचं योगदान आहे अशा डॉक्टर धनश्री लेले. आणि महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर कुठल्या तरी छोट्या गावात जेव्हा आपल्याला TJSB बँक दिसते तेव्हा आपल्याला छान वाटतं ठाणेकर म्हणून, अशा बँकेचे कमलेश टकले. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. धन्यवाद. तीन दिवसाच्या या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं असं रवींद्र प्रभुदेसाई सरांनी जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या दिव्याला पितांबरी लावली की नेहमी बघतो. आता एक त्याच्यामध्ये तेल पण आमचं आहे. तर कार्यक्रम खूप छान अरेंज केलेला आहे. धन्यवाद इंद्रधनू. आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी विनंती करतो. धन्यवाद सर. मी सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती करतो. आणि तत्पूर्वी या 3 दिवसाच्या मालिकेच्या आयोजनामागची भूमिका थोडक्यात सांगण्यासाठी धनश्री लेलेताईंना इथे बोलवतो. नमस्कार. मंचावर उपस्थित प्रवचनकार, ज्येष्ठ प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे यांना मनापासून अभिवादन करते, वंदन करते. मगाशी चैतन्य अच्छा आवाज हॅलो येतोय ना? हॅलो पंखा गिरीश, पंखा कुठला तरी आवाज करतोय. खरंच सांगते, ठाण्यातल्या श्रोत्यांसाठी म्हणून असं वाटतं की त्यांना पंख्याचा सुद्धा डिस्टर्बन्स आवडत नाही, असे इतके एकाग्रतेने ऐकणारे ठाण्यातले श्रोते आहेत. चैतन्यांनी मगाशी सांगितलंच की इंद्रधनू अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतं. म्हणजे सप्तरंग असतात इंद्रधनुष्यामध्ये, त्याच्यातले विविध रंग इंद्रधनुष्याच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहत असतो, अनुभवत असतो. खूप वर्षापूर्वी इंद्रधनुच्या माध्यमातून डॉक्टर यशवंत पाठक यांची वृंदावनातील निरांजने अशी 3 दिवसांची व्याख्यानमाला झाली होती. मला वाटतं 2000 किंवा त्या ह्याच्यामध्ये असेल. त्याच्यानंतरही काही कार्यक्रम झाले. पण आता एक वेगळ्या प्रकारचं व्यासपीठ इंद्रधनूंनी सुरू केलेलं आहे आणि ते म्हणजे अध्यात्मसरिता. आणि मुख्य म्हणजे याच्यामागचा आमचा विचार असा होता की प्रवचन, कीर्तन याबरोबरच एखादा संवादही असावा. कारण परिसंवादाची आपल्या महाराष्ट्राला एक अतिशय उज्ज्वल अशी परंपरा आहे. पण सध्या जर आपण बघितलं तर फक्त पॉडकास्ट असतात किंवा TVवरती भांडणात्मक चर्चा असतात. त्याच्यात परिसंवाद नसतो, तो हरवलेला आहे. तो संवाद ह्या निमित्तानं अध्यात्म क्षेत्रातही सुरू व्हावा हा त्याच्यामागचा विचार होता. आणि सुरुवात अर्थातच प्रवचनांनी होते, मग संवाद आणि शेवटच्या दिवशी कीर्तन. सगळ्यात महत्त्वाचं आहे कलियुगामध्ये ते म्हणजे श्रवण.
आणि उत्तमोत्तम मंडळींकडनं श्रवण करणं ही खरी आपसूक होणारी भक्ती आहे. आणि म्हणूनच ह्या इंद्रधनुचा त्याच्यामागचा विचार आहे. आणि त्याला अतिशय सुंदर असं नाव आमचे क्षितिज दाते यांनी सुचवले, अध्यात्म सरिता. त्यामुळे ही सरिता अशीच वाहत राहणार आहे, फक्त ह्या वर्षी नाही तर येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये. तर आपल्या सगळ्यांचाही याला आशीर्वाद असावा अशी विनंती करते. आणि आता सरांना विनंती करते की आपण आपल्या वक्तव्याला सुरुवात करावी. सरांकडे माईक सुपूर्द करण्यापूर्वी एक सभाशास्त्राचा नियम म्हणून, जरी आपणाला सर्वांना शेवडे सर कितीही माहीत असले तरी त्यांचा अत्यंत मोजका परिचय मी करून देतो. हे प्रवचन झाल्यानंतर मात्र कोणत्याही औपचारिक आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम असणार नाही, याची कृपया नोंद घ्या. आणि म्हणून सुरुवातीलाच इथे जमलेल्या संपूर्ण रसिक श्रोत्यांचे आणि आम्हाला मदत करणाऱ्या सर्व मंडळींचे, प्रायोजक, सहप्रायोजक या सर्वांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. मगाशी मी म्हटलं त्यासाठी ही जेवढी मोठी गर्दी आपण ऐकण्यासाठी जमलेलो आहोत, उत्तम व्याख्याता, प्रवचनकार, निरूपणकार आणि त्याचबरोबर लेखक, साहित्यिक अशी बहुआयामी ओळख सरांची आहे. व्याख्यान आणि प्रवचनाचा आलेला कौटुंबिक वारसा तर ते पुढे चालवतच आहेत. गेल्या 44 वर्षात 6500 म्हणजे 6500हून अधिक त्यांचे कार्यक्रम भारतात आणि इतर विविध देशांमध्ये झालेले आहेत. 51हून अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. व्याख्यान असेल किंवा प्रवचन असेल, त्या दोन्ही शैलींमधला जो फरक आहे तो अत्यंत सूक्ष्मपणे जाणवून घेऊन त्याप्रमाणे उत्तम वक्तृत्वाच्या आधारे एखादा विषय आपल्यासमोर मांडणं, रसिकांसमोर, श्रोत्यांसमोर मांडणं ही सरांची हातोटी आहे. आणि म्हणून त्यांचं व्याख्यान म्हणजे एक प्रकारचा झंझावात असतो, तर त्याच वेळेला प्रवचन म्हणजे एक प्रकारचं अत्यंत रसाळपणा त्याच्यात खूप असतो. अशा दोन्ही माध्यमांवर खरं तर हुकूमत शब्द हा सरांच्या दृष्टीनं मागणं योग्य होणार नाही, पण दोन्ही माध्यमांवर हुकूमत असणारे असे आजचे ज्येष्ठ प्रवचनकार सच्चिदानंद शेवडे सर यांचं मी स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्व इथे मनपूर्वक सर्वांना धन्यवाद देतो. आपण भरभरून गर्दी करून इथे उपस्थित राहिलात. 3ही दिवस कार्यक्रम संपल्यानंतर याच्या बाहेर काही कुपन्स ठेवलेले आहेत. आपणास जर इच्छा असेल तर ती कुपन्स आपण घेऊ शकता. धन्यवाद. पुढील सूत्र मी सरांकडे सुपूर्द करतो. अजून एक विनंती मला सांगण्यात आलेलं आहे की विनंती करा, आपले फोन्स कृपया सायलेंट मोडवर किंवा बंद करूयात. आपण जसं फॅनचा आवाज ऐकू शकत नाही तसं मला वाटतं फोनचा आवाज अधिकच त्रासदायक होईल. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. पुंडलीकवरदाहार विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीमत् सद्गुरु वरदानंद भारती महाराज की जय. भारत माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा. ठाण्यामध्ये त्या मानाने माझी प्रवचनं कमी झाली आहेत आणि व्याख्यानं जास्त झाली आहेत. त्यामुळे काही जणांना आश्चर्य वाटलं असेल की व्याख्यानाला वेश वेगळा असतो आणि हे आज प्रवचन करायला बसलेत ते फक्त अंगावर उपरणं घेऊन का बसलेत. तर जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्ये सांभाळावी. ज्या संप्रदायात मी आहे, माझा संप्रदाय दासगणू महाराजांचा संप्रदाय. दासगणू महाराज त्यांचे शिष्य वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले, अनंत दामोदर आठवले, ते माझे गुरु. आमच्या संप्रदायामध्ये व्याख्यानं किंवा प्रवचनं ही उघड्या अंगाने म्हणजे फक्त उपरणं अंगावरती घेऊन करण्याची पद्धत आहे. मग ज्या परंपरेचं आपण वहन करतो त्या परंपरेप्रमाणे वागायचं असतं. सगळ्या परंपरा या शेवटी वटवृक्षाच्या पारंब्या असल्यासारख्या असतात. पारंब्यांचं काम वटवृक्षाची मुळं खिळखिळी करणं नसतं, भक्कम करणं असतं. तसं वैदिक धर्माचा हा जो वटवृक्ष आहे तो भक्कम करण्याचं काम प्रत्येक संप्रदाय हा त्याच्या त्याच्या परीने करत असतो, हे तितकंच निश्चित. पण काही वेळेला असा गैरसमज होतो. बरं, त्यातही आणखीन गंमत असते बरं का, की आता अध्यात्मसरिता म्हटल्यानंतर आजचा पहिलाच दिवस अपरिचित रामायण. कसं काय अध्यात्मामध्ये रामायण कुठे आलं? मला एकाचा फोन आला होता बरं का. अध्यात्मसरिता असं नाव आहे, तर मग पहिल्या दिवशी अपरिचित रामायण. मग रामायण कसं काय अध्यात्मामध्ये येतं? म्हटलं मग अध्यात्मामध्ये काय येतं? नाही म्हणजे तसं नेमकं सांगताय, मग विचारा ना. माहीत नसेल तर विचारावं ना एखादी गोष्ट. पण आपल्याला सगळं येतंय अशा थाटात जेव्हा माणूस राहतो तेव्हा मी नेहमी माझं एक उदाहरण देत असतो. मी नुकताच ग्रॅज्युएट झालो होतो, BA झालो होतो इकॉनॉमिक्स घेऊन. एकदा आईने सांगितलं, म्हणाली बाजारात जा, बटाटे टोमॅटो वगैरे घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. पिशवी उचलली, गेलो बाजारात. भाजीवालीला सांगितलं 1/2 किलो टोमॅटो दे, तिने दिलं. म्हटलं 2.5 किलो बटाटे दे. ती मला म्हणाली लेकरा BA झालाच वाटतं. हिला कसं कळलं? म्हटलं बरं पेपरमधून रिझल्ट वगैरे यावा इतकं काही आउटस्टँडिंग परफॉर्मन्स वगैरे नव्हता. म्हणजे शाळेत असताना आउटस्टँडिंग असायचं, तो पण वर्गाच्या बाहेर आउटस्टँडिंग असा परफॉर्मन्स असायचा. शाळेत असताना मी नेहमी 5 नंबरात असायचो, पण शेवटच्या. तर त्यामुळे म्हटलं हिला कळलं कसं की मी BA झालो ते? म्हटलं आईने सांगितलं की काय, कारण नेहमीची ती भाजीवाली. तर म्हटलं आई बोलली का? तर मला म्हणाली नाही. मग म्हटलं तुला कळलं कसं? तर म्हणाली तुझ्यासारखे असे शिकलेले असतात ना, तेच आधी टोमॅटो मागतात आणि त्याच्यावर बटाटे मागतात. 1/2 किलो टोमॅटोवर 2.5 किलो बटाटे पडले तर टोमॅटोचं काय होईल? तसं आपल्याला असं वाटत असं की आपल्याला सगळं येतं आहे, सगळं माहिती आहे, काही राहिलंच नाही आहे, शिल्लकच राहिलं नाही. अशा वेळेला असे प्रश्न पडतात. मुळात अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय हो? अध्यात्म या शब्दाचा अर्थ मी किती माळा जप केल्या हे अध्यात्म आहे का? मी किती वेळ जवळ बसलोय, देवासमोर बसलोय, डोळे मिटून बसलोय, हे अध्यात्म आहे का? मी किती वेळा किती उपनिषदं वाचली, दशोपनिषदांची मी इतक्या वेळेला पारायणं केली, हे अध्यात्म आहे का? मी पोथी किती वेळा वाचली, हे अध्यात्म आहे का?
अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय? तर अध्यात्म या शब्दाचा सरळ सरळ अर्थ, शब्दार्थ जर बघायला गेलात तर आपली प्रगती म्हणजे, पण प्रगती कुठच्या दिशेने? तर ते परब्रह्म काय आहे ते समजून घेण्याच्या दृष्टीने जी प्रगती केली जाते तिला म्हणतात अध्यात्म. मग ही वेगवेगळ्या रीतीने केली जाते. ज्या क्षणाला कळतं की ते परब्रह्म म्हणजे काय आहे, म्हणजे थोडक्यात मीच मला ओळखतो. हां, अयम आत्मा ब्रह्म तत्त्वमसी अहम ब्रह्मास्मी, ही जी वाक्य आहेत ही मीच मला ओळखणं ना, मला साक्षात्कार होणं आहे, अद्वैताचा साक्षात्कार हा जो आहे हा सगळा त्याच्यामध्ये अनुस्यूत आहे, अंतर्भूत आहे. मग हे सगळं करण्याकरता करायचं काय? तर त्या भगवंताच्या कथा वारंवार ऐकणं, जेणेकरून गोडी निर्माण होते. म्हणून वेगवेगळ्या रीतीने वेगवेगळे कीर्तनकारांचं, तर आपण रामजन्माचं आख्यान कधी बदलतं का? तोच जन्माला येणार आहे ना रामनवमीच्या दिवशी, तर आख्यान बदलेल कसं? तरी आपण जातो की नाही ऐकायला का? कारण ती रामनामाची गोडी आणखीन वाढणं, हरी अनंत, हरिकथा अनंत, त्या भगवंताच्या कथा अनेक असल्या तरी सुद्धा त्या वारंवार जेव्हा ऐकतो माणूस त्यावेळेला कुठेतरी त्याचं मन हे चांगल्या गोष्टीकडे लागतं, हे भगवंताकडे लागतं. भागवताने तेच सांगितलं आहे. भागवत तर कृष्णस्तु भगवान स्वयं हे तर आधीच सांगून मोकळं होतं. आणि मग त्या भगवंताच्या कथा या वेगवेगळ्या रीतीने आपल्याला ऐकायच्या असतात. आता कितीतरी जण असे आहेत की ते 8-8, 10-10 वेळा भागवत ऐकलेले असे लोक असतात की नाही. का ऐकतात तो? भागवताची कथा तीच आहे, सांगणाऱ्याची पद्धत वेगवेगळी असेल, कथा तर त्याच आहेत, पण मग त्याच कथा सांगणारा वेगवेगळा आहे म्हणून आम्ही ऐकायला जातो. आम्ही भगवंताची कथा म्हणून ऐकायला जातो का? तर त्या कथा वारंवार ऐकून ऐकून कुठेतरी आमचं मन, हे मन चांगलंच आहे असं समर्थ म्हणतात. मना सज्जना, समर्थांनी बोध केला तो मना सज्जना म्हणतच केलं आहे ना. म्हणजे मन सज्जन आहेच, पण ते वाईटाकडे धाव घेणं ही सुद्धा कुठेतरी त्याची एक अवस्था आहे, त्याची सवय. तसं ते जाऊ नये आणि वारंवार भगवंताच्या कथांमध्ये ते राहावं. मग भगवंताच्या कथा याच्याकरता आम्ही काय करायला पाहिजे? तर आम्ही रामायण, महाभारत, भगवत चरित्र, कृष्ण चरित्र असू दे, परशुराम चरित्र असू दे, वेगवेगळ्या प्रकारची चरित्र असू दे, ही चरित्र वारंवार ऐकावीत. ही चरित्र ऐकल्याने कुठेतरी मनामध्ये बोध निर्माण होतो. या कारणाकरता रामायण जरी इतिहास ग्रंथ असला, काव्य इतिहास ग्रंथ आहे आपल्याकडे, परंपरेमध्ये रामायण आणि महाभारत या दोन्हीलाही काव्य इतिहास ग्रंथ असं म्हटलंय. म्हणजे काव्यातून सांगितलेला इतिहास, म्हणजे तो इतिहास आहे हे नक्की. पण तरीसुद्धा आम्ही बोलताना, आम्ही शिकलो आहे ना आता, त्यामुळे आम्ही बोलताना असं म्हणतो की रामायण महाभारत वगैरे सारखे जे मायथॉलॉजीचे ग्रंथ, मायथॉलॉजी मग एखादा इंग्रजी शब्द असा सहज सोडून द्यायचा का मध्ये बोलता बोलता, लोकांना आपण शहाणं वाटावं म्हणून? मिथचा अर्थ काय? मायथॉलॉजीचा अर्थ काय? मिथ या शब्दाचा अर्थ आहे सत्यासारखं भासणारं असत्य म्हणजे मिथ. रामायण महाभारत मायथॉलॉजी आहेत. आपणच आपल्या ग्रंथांना खोटं म्हणतो. बायबल, कुराण ते मात्र खरं. पृथ्वी चपटी असं म्हटलं तरी पण ते खरं. पण आपलं रामायण महाभारत म्हणजे काय, ठीक आहे, पुराणातली वानगी पुराणात. परत रामायण महाभारत पुराणं नाही आहेत, तरी पण आम्ही त्यांना पुराणं ठरवून टाकतो की नाही. कारण पुराणं नेमकी कोणकोणती आहेत तेही आम्हाला माहिती नसतात, याला काय करणार. त्यामुळे आपल्या धर्माबद्दल ज्यांना फारशी माहिती नसूनही अधिकारवाणीने जो बोलतो तो पृथ्वी तलावरचा समाज म्हणजे हिंदू समाज आहे. की खऱ्या अर्थाने मला माझ्या धर्माबद्दल काहीही माहिती नाही, तरीसुद्धा मी मोठ्या अधिकारवाणीने सांगतो त्याच्याबद्दल आणि बोलतो. का रे बाबा, काहीतरी समजून घेतलेस, उमजून घेतलेस?
कुठेतरी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती पण विश्वास आमचा असतो, कारण आम्ही त्यातले स्नातक असतो. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असू दे किंवा फेसबुक युनिव्हर्सिटी असू दे, या केवढ्या तरी मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, ह्याच्यामध्ये रामांची नावं जशी आली आहेत तशी रामायणात आहेत. कारण दशरथ त्यांना राम म्हणायचे, रामचंद्र असं कौसल्या म्हणायची, वेधसे असं वसिष्ठ म्हणायचे. अरे का उगाच अक्कल पाजळतोय कोणीतरी? अख्ख्या वाल्मिकी रामायणात रामचंद्र हे नाव सुद्धा नाही. अख्ख्या वाल्मिकी रामायणात रामचंद्र हे नाव नाही. रामचंद्र हे नाव नंतर आलेलं आहे. तेही आपण जी रामरक्षा म्हणतो ना त्याच्यात रामचंद्र येतं, ते आनंद रामायणामधलं आहे. पण रामायण किती आहेत तेच आम्हाला माहिती नसतं. अपरिचित रामायणाची सुरुवात इथपासून होते, लक्षात घ्या. की मला एकाने विचारलं, तुम्ही अपरिचित रामायण म्हणजे नेमकं काय सांगता? मग तुम्हाला नवीन रामायण मिळालं का? म्हटलं नाही बाबा, कोणाला तरी व्यासरामायण नावाचं एक रामायण मिळाले. मग त्यांनी त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी त्यातून पसरवायला सुरुवात केली की रामांना ज्या वेळेला समुद्र उल्लंघून जायचं होतं त्यावेळेला त्या रामेश्वराच्या पिंडीची स्थापना केली आणि तिथे रामांना पूजा करायची होती. तर ती पूजेकरता उत्तम ब्राह्मण रावणाशिवाय दुसरा कोण मिळणार, म्हणून रामांनी रावणाला बोलवलं रावणाचाच नाश करण्याकरता. म्हणून समुद्र उल्लंघून जायचं होतं. पण आता रावणाला बोलवलंय म्हटल्यानंतर रावण म्हणाला आपल्याला तर जायला पाहिजे. म्हणून रावण निघाला आणि मग त्याच्या लक्षात आलं की पण राम एकटे तर काही पूजा करू शकत नाहीत, कारण विवाहित आहेत ना ते, मग स्त्री पाहिजे. म्हणून मग रावणाने सीतेला पण बरोबर घेतलं आणि मग राम आणि सीता यांच्या त्या पूजेचं पौरोहित्य रावणाने केलं आणि मग रावण परत सीतेला घेऊन निघून गेला. आणि ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. ह्या अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो की बघा भारतीय संस्कृती किती ग्रेट. ह्याला ग्रेट म्हणतात का? मेंदू कुठेतरी आपला गेलेला आहे. शत्रूकडून अशा प्रकारची मदत घेणं. आणि रावण ग्रेट ब्राह्मण कोणी म्हटलंय? थोडं तरी डोकं ताळ्यावर पाहिजे की नाही? रावणाला ग्रेट ब्राह्मण रामायणात म्हटलेलं नाहीये, आम्हीच म्हणतो. त्याच्या जन्माच्या वेळेला त्याच्या आईनी म्हणजे कैकसीनी ज्या वेळेला इच्छा प्रगट केली त्यावेळेला त्याच्या पित्यानी असं सांगितलेलं होतं की आत्ता तू जी पुत्रप्राप्ती करताची इच्छा व्यक्त करतेस ही वेळ ही राक्षस वेला आहे. अशा वेळेला जो पुत्र जन्माला येईल तो राक्षस असेल. आम्हीच त्या रावणाला ठरवून टाकतो ब्राह्मण. का? ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून. वर्तन तसं आहे का? पण चारी विद्यांमध्ये चारी वेदांमध्ये निष्णात असलेला असा तो कोणी सांगितलं? कधी काळी त्याने अध्ययन केलं असेल. चारी वेदांचं अध्ययन केलेला माणूस इतका वाईट वागू शकतो का? जर नित्य अध्ययन असेल तर त्याची बुद्धी इतकी वाईट होऊ शकते का? माहिती नाही. हेच अपरिचित रामायण. बरं इतकंच नाही तर त्याच व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये लगेच फिरायला लागतं की रावणासारखा भाऊ पाहिजे. रक्षाबंधन जवळ आलंय ना. केवढा ग्रेट भाऊ. आपल्या बहिणीचं झालेल्या अपमानाचा बदला घेतला त्यांनी. शूर्पणखेच्या बाजूने ठामपणे उभा राहिला भाऊ असा पाहिजे. अरे वा रे वा. पण यांना हे माहिती नसतं की आपल्या बहिणीला विधवा करणारा हाच. हे कुठे माहिती असतं? कारण ते कोणी सांगितलं नाही हो. व्हॉट्सअपवर लिहिलेलं नाही आहे. तसं कळणार कसं ना मग आम्हाला? विद्युत जिव्ह नावाचा तिचा जो नवरा होता शूर्पणखेचा त्याला रावणाने मारून टाकलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या बहिणीला विधवा करणारा ग्रेट भाऊ. बरं बहिणीच्या अपमानाचा बदला दुसऱ्या स्त्रीचं अपहरण करून तिचा अपमान करणारा ग्रेट. म्हणजे एका स्त्रीच्या करता सन्मानाकरता दुसऱ्या स्त्रीचा अपमान करणं आणि तिला पळवून देणं हे ग्रेट. कुठे आपली मती मारली जाते? आणि मग आम्ही समर्थांनी सांगितलेलं आहे शहाणे करून सोडावे सकळ जन. सुशिक्षित अंगठे बहादर लगेच आला व्हॉट्सअप फॉरवर्ड कर लगेच. मग तो फॉरवर्डेड मेनी टाइम्स. का अशी अवस्था होते? कारण मला माझे ग्रंथच माहिती नाहीत आणि दुसरा कोणीतरी काहीतरी सांगतो
मग साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद म्हणून रामाला शिव्या देणाऱ्यांना दिलं जातं. आत्ता दिल्लीचं आपण पाहिलेलं आहे. जो जो धर्मातल्या गोष्टींवरती टीका करेल, जे जे श्रद्धास्थान आहेत त्यांना त्यांना धक्का लावेल, त्यांना सगळी मोठी पदं दिली जातात आपल्याकडे. स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते असं म्हटलं जातं नाही का. राजाची पूजा फक्त स्वदेशात होते, विद्वान सर्वत्र पूज्यते. आता थोडं बदललंय हे. म्हणजे विद्वान सर्वत्र पूज्यते खरं आहे, पण पूज्य म्हणजे भलं मोठं पूज्य. हे विद्वानांच्या नशिबी आजकाल. जे राज्यकर्त्यांची हांजी करतील त्यांना वेगवेगळ्या मंडळांचे तुकडे त्यांच्यासमोर फेकले जातील. ही आजची अवस्था आहे. आता याला कोण काय करणार मला सांगा. आणि मग आपण हे मोठे लोक, हे बुद्धिवादी म्हणून आपण यांचं ऐकायचं. रामाला कोणी किती ग्रेट म्हणत असलं तरी मी नाही मानत. नको मानू, काय फरक पडतोय. तुझी बुद्धी कळली ना आम्हाला त्यावरून. स्वतः रामायण वाचायचं नाही, रामावरती मात्र उगाच दुगाण्या झाडायचा प्रयत्न करायचा. अशामुळे राम नाही छोटे होत, तुम्ही किती मूर्ख आहात तेवढं कळतं. ह्याच्या पलीकडे काही नाही. एवढा मोठा रामपट्ट्याने सीतेचा त्याग का केला, रामायण वाचलेलं नाही एवढं आम्हाला कळतं याच्यावरून. त्यांच्या बुद्धीची झेप तेवढीच आहे की यांनी रामायण वाचलेलं नाही. तिला वनात का सोडलं, रामायण वाचलेलं नाही. कारण उत्तर रामायणातला म्हटलेलंच आहे उत्तर रामायण, म्हणजे ते रामायणानंतर घडून गेलेलं म्हणून उत्तर रामायणाला अभ्यासक लोक हे प्रक्षिप्त मानतात, मूळ रामायणात मानत नाहीत. आपल्यापैकी कितीतरी जण वेगवेगळ्या पोथ्या वगैरे वाचत असतील. पोथी जेव्हा संपते तेव्हा शेवटी तिची फलश्रुती दिलेली असते ना, आणि फलश्रुतीला ती पोथी किंवा कोणताही ग्रंथ हा संपतो ना, फलश्रुती झाल्यानंतर संपतो. रामायणात युद्धकांडानंतर फलश्रुती दिलेली आहे, याचा अर्थ रामायण युद्धकांडाला संपतं. मग उत्तर रामायण किंवा उत्तरकांड आलं कुठून? कारण ते नंतर कोणीतरी रचलं. बरं, रामायण क्रोनॉलॉजिकली आहे, लक्षात घ्या. वाल्मिकींनी अत्यंत काटेकोरपणाने क्रोनॉलॉजी पाळलेली आहे. रामांच्या जन्मापूर्वीची स्थिती, विष्णूची केलेली प्रार्थना, विष्णूंनी सांगितलेला सगळा भाग, त्याच्यानंतर रामांचा झालेला जन्म, रामलक्ष्मणादिकांचा झालेला जन्म, हे सगळं काटेकोरपणाने व्यवस्थितपणे एक आयुष्य हे त्यांनी लिहिलेलं आहे. अगदी युद्धसुद्धा कोणाचं कोणाशी झालं, कसं झालं, कशा रीतीने कोणाला मारलं, हे सगळं लिहिलेलं आहे. मग उत्तरकांडात एकाएकी अहिरावण महिरावणाची कथा कुठून आली? युद्धकांडाला संपलं ना, युद्ध संपलं आहे, राम आलेत, अयोध्येत आलेत, त्यांचा राज्याभिषेक पण झाला आहे. मग उत्तरकांडामध्ये रामरावण युद्ध आलं कुठून? बरं, त्यातही मेघनादाला रामांनी मारलं. वाल्मिकी एवढी चूक करतील का हो? युद्धकांडामध्ये लक्ष्मणांनी मारलं आहे, इंद्रजिताला म्हणजे मेघनादाला लक्ष्मणांनी मारला, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. उत्तर रामायणामध्ये मात्र रामांनी मारलं. एवढी मोठी चूक करतील का? नाही, याचा अर्थ ते प्रक्षिप्त आहे. त्या उत्तरकांडामध्ये सीतेला रामांनी वनात पाठवलं हे आहे. लक्षात आलं? म्हणजे जे मुळात प्रक्षिप्त आहे ते आम्ही गृहीत धरायचं का? पण मग लवकुशाचा जन्म नाही का? असेल ना, कारण पद्मपुराणात एक वर्णन येतं लवकुशांचं, असं वेगवेगळ्या ठिकाणी येतं, नाही असं नाही. म्हणजे नसेल झाला किंवा वनात त्याला पाठवलेलं नसेल सीतेला, असं माझं म्हणणंच नाही आहे, लक्षात घ्या. पण त्याला जे रूप दिलं जातं रामायणाच्या आवरणाखाली, बरं रामायणाच्या आवरणाखाली द्यायचं असेल ना, तर मग उत्तर रामायण नीट रीतीने लोकांच्या समोर मांडा, तर उपयोग आहे. की सीतेला ज्या बरं तू परीट बिरीट नाही, बरं उगाच परटाला करून टाकलंय हो बदनाम. कोणीतरी एका धोब्याने आपल्या घरी म्हटलं, कुठचा आलाय धोबी बिबी, अकारण परीटांना बदनाम करून टाकलंय. ही अवस्था आहे. पण काय म्हणायचं ह्याला, अशी अवस्था असते. त्यामुळे रामायणात असं काही नाही. ज्या वेळेला रामांनी सीतेला वनात पाठवलं लक्ष्मणाच्या बरोबर, तिची काळजी किती घेतली आहे.
ती कोणीही सांगत नाही. रामायणातल्या काळजा कोणी सांगत नाहीत बरं का, कारण त्यांना त्याच्याशी काही घेणं नसतं. अहल्येच्या गोष्टीकडे येतो म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. वनामध्ये सोडताना लक्ष्मणाला सांगितलेलं कसा जा, कुठे जा, आणि वाल्मिकींच्या आश्रमाच्या जवळ कसं म्हणजे कुठेतरी वाऱ्यावर नाही टाकून दिलेलं बरं का तिला. आणि त्याप्रमाणे तो करताना, त्यांनी तिथे सोडताना तो जेव्हा सांगतो त्याबरोबर सीता सांगते की रामाला म्हणावं कळला तुझा न्याय, राणी असलेल्या सीतेला असं तू बाहेर सोडून देत, असं काही नाही आहे. ती म्हणते की पती असलेला राम पत्नी असलेल्या सीतेचा त्याग कधीही करू शकत नाही. राजा असलेल्या रामाने राणी असलेल्या पत्नीला जर पाठवलेलं असेल तर त्यात त्याची चूक नाही. पण लक्ष्मणा, मी तुला इथे बसून सांगते की गेल्या 3 दिवसात राम दरबारातही गेलेले नसतील. माझ्या वियोगाने ते दुःख करत बसलेले असतील अंतःपुरात. तर त्यांना माझा निरोप सांग. त्यांना म्हणावं प्रजा ही तुमची अपत्य आहे. अपत्यवत प्रेम हे प्रजेवर करायचं असतं. त्यामुळे व्यक्तिगत दुःख हे राज्यकर्त्यांनी बाळगायचं नसतं. जर व्यक्तिगत दुःख कुरवाळत राहिला तर तो प्रजेकडे नीट लक्ष देऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्ही दरबारात नित्य जा. हा ती निरोप सांगते. अहो मग तिने खरं म्हणजे रामाना शिव्या द्यायला पाहिजे ना. म्हणजे आपल्याला दिसतंय काय की बाण कुठे लागला आहे, तर बाण लागला आहे सीतेला असं आपल्याला दिसत असलं तरी जखम झाली आहे रामांना हे सीतेला कळतं. पण रामांवर टीका करणाऱ्या आजच्या बुद्धिवाद्यांना कळत नाही किंवा दिसत नाही, किंबहुना जाणूनच घ्यायचं नाही. तर उत्तर रामायण जर सांगायचं असेल तर मग उत्तर रामायणातलं हे सगळं व्यवस्थितपणे सांगा ना, व्यवस्थितपणे मांडा. पण हे व्यवस्थित मांडायचंच नाही आहे. सीझरची पत्नी संशयातीत पाहिजे अशी इंग्रजीतली एक म्हण आहे. का? कारण राज्यकर्त्याचं कोणीही हे संशयातीतच असावं लागतं तर तो राज्य करायला लायक, अशी प्राचीन काळची समजूत. आजकाल तसं नसतं, मंत्रिमंडळातही घेतलं जातं. ती गोष्ट वेगळी, त्यात काही आपल्याला जायचं नाही आहे. पण त्यावेळेला जो समाज होता त्या समाजाचे हे जे आदर्श आहेत त्यांचं खरोखरच आदर्शवत कशा पद्धतीचं होतं अशीच गोष्ट अहल्येची आहे. मी का म्हटलं माहिती आहे रामायण अपरिचित कुठचं आहे माहिती आहे का, की वाल्मिकी रामायण हेच आपल्याला अपरिचित झालेलं आहे सांप्रत काळात. कारण आपण रामानंद सागरांचं रामायण बघितलेलं असतं. ते बघून आपण समजतो आपल्याला रामायण सगळं माहिती आहे. रामानंद सागर खूप प्रामाणिक होते, कारण त्यांनी किमान सुरुवातीला दाखवलं आहे की हे जे रामायण मी प्रस्तुत करतो आहे हे 26 रामायणांचं एकत्रीकरण आहे. म्हणजे 26 रामायणांची एक छानपैकी भेळ त्यांनी आपल्यासमोर वाढली. आणि त्या भेळीचा आस्वाद घेता घेता आपण रामायण म्हणजे हेच असं समजत राहिलो. 26 प्रकारचे रामायणं असं ते म्हणतात. त्यावेळेला कुठेतरी आपल्याला असं वाटायला पाहिजे ना की 26 प्रकारचे रामायणं म्हणजे काय आहे. म्हणजे रामायणाचे प्रकार तरी किती आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या भाषेमध्ये, आपल्या प्रमुख भाषा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये असलेली वेगवेगळी जी रामायणं आहेत त्यांची संख्या म्हणून प्रमुख रामायणं 40 प्रकारची आहेत. उपरामायणं 400 प्रकारची आहेत. त्यातलं एक रामायण तर इतकं गमतीदार आहे ना की त्याचं नावही निरोष्ठ्य रामायण म्हणून आहे. निरोष्ठ्य रामायण म्हणजे ओष्ठ्य वर्ण नाहीत त्यात. म्हणजे प फ ब भ म ही अक्षरं नाहीत त्यात. आता राम मध्ये म येतो ना, म्हणजे राम हा शब्द न वापरता रचलेलं रामायण आहे ते निरोष्ठ्य रामायण आहे. कल्पना करा. आणि रामायणाच्या प्रेमात पडलेला एक मराठी कवी किती प्रेमात पडावा की त्यांनी 108 रामायणं रचली. 108. त्याचं नाव मोरोपंत. आम्हाला फक्त केकावली माहिती असते मोरोपंतांची, आर्या भारत कदाचित माहिती असेल, पण मोरोपंत रामायणाच्या एवढ्या प्रेमात पडलेले होते. ती 108 रामायणं ही आम्हाला माहिती नाहीत. बरं, त्यातही आणखीन गमतीदारपणाने त्यांनी केलेलं आहे की त्याच्यामधलं सुरुवातीचं पहिलं अक्षर, मग दुसऱ्या ओळीतलं दुसरं अक्षर, तिसऱ्या ओळीतलं तिसरं अक्षर, असं तिरकं जर आपण गेलो तर श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र तयार होतो.
ही अशी सुद्धा रचना करणं कठीण आहे हो. पण ही सगळी अशा प्रकारची वेगवेगळी रामायणं आहेत. बरं, याच्यातलं आनंद रामायण ज्यातली रामरक्षा आपण म्हणतो ती आनंद रामायणातली. अध्यात्म रामायण, अद्भुत रामायण नावाचं सुद्धा एक प्रकार आहे ज्यात सगळ्या अद्भुतच कथा आहेत. बरं, या अद्भुत कथा अशा पद्धतीने सांगितल्या जातात. बरं, सांगावं हरकत नाही, माझी या कथांना हरकत नाही आहे, लक्षात घ्या. पण सांगणाऱ्यालाही माहिती पाहिजे की या मुळातल्या नाही आहेत. मूळ वाल्मिकी रामायण का? कारण वाल्मिकी हे रामांना समकालीन आहेत आणि समकालीनांनी लिहिलेला इतिहास हा अधिकारिक इतिहास म्हटला जातो की नाही. म्हणून वाल्मिकी रामायण हे प्रमुख रामायण. बाकीची सगळी रामायणं त्याच्यानंतर काही 100 वर्षांनी किंवा काही 1000 वर्षांनी रचली गेलेली आहेत. उदाहरणार्थ तुलसी रामायण, रामचरितमानस 400-450 वर्षांपूर्वी रचलं गेलेलं आहे. पण उत्तरेकडच्या भागामध्ये सगळीकडे तेच जास्त प्रसिद्ध आहे. म्हणजे वाल्मिकी रामायण तिथे सांगितलं जात नाही, तिथे तुलसीदासांचं रामायण सांगितलं जातं. ते पूर्णपणे भक्तिभाव एवढाच एक भाग त्याच्यामध्ये केवळ भक्तिभावाने ओथंबलेलं अशाच पद्धतीचं आहे आणि त्यामुळे ते त्या पद्धतीने लिहिलं आहे. वाल्मिकींचं तसं नाही आहे, वाल्मिकी इतिहास लिहित आहेत. त्यामुळे जे जसं जसं घडलं तसं. मग वाल्मिकींचा रामसुद्धा बोलताना मी मनुष्य असून दशरथाचा पुत्र राम आहे असं सांगतो. म्हणजे हा अवतार असा आहे की या अवतारामध्ये पूर्णपणे मानुष भाव आहे, मनुष्य भाव आहे पूर्णपणे. रामांच्या अवतारामध्ये दैवी भाव फार दिसतो क्वचित. म्हणजे खरं दूषणांना वगैरे एकट्याने मारणं, 14,000 राक्षसांना एकट्याने मारणं, इथे दैवी भाव दिसतो. पण अन्यथा जो भाव दिसतो तो ह्यात एका रामायणातली एक कथा आहे की ज्याच्यामध्ये राम खूप शोक करत असतात सीताहरण झाल्यानंतर की, आणि ते स्वाभाविक रामांची रास कर्क ज्यांची असेल त्यांना काय बरं वाटेल ना. आणि लग्नरासही कर्क. आता कर्क ही अतिशय भावना प्रधान अशा प्रकारची रास अशी समजली जाते. त्याप्रमाणे सीता हरण झाली म्हटल्यानंतर राम शोक करतायत, डोळ्यातून गळागळा पाणी वाहते. स्वाभाविक आहे, हा मनुष्य मात्र पूर्ण मनुष्य भाव आहे हा की आपली पत्नी दिसत नाही आहे. शोक करतायत आणि त्या वेलींना झाडांना सगळ्यांना विचारतायत की सीता कुठे पाहिली का. अशा वेळेला म्हणे आकाशमार्गाने भगवान महादेव चाललेले होते बरोबर, भगवती पार्वती होत्याच. आकाशमार्गाने जाताना त्यांनी खाली पाहिलं की हे राम रडतायत आणि कोणाला विचारतायत, झाडांना वेलींना हरणांना वगैरे सीतेबद्दल. त्यांना हसू आलं आणि महादेवांना म्हणाले तुम्ही यांचं नाव घेता ना सारखे. तर ते म्हणाले हां का, रडतोय तर खरा माणूस म्हणे, बायको पळवली गेली म्हणून रडतोय आणि तुम्ही ह्याचं जप करता. ते काही नाही, मला जरा परीक्षा घेऊ द्यायची. बरं म्हणा, खाली उतरलं. महादेवांना म्हणाले तुम्ही पण येताय का बरोबर. नाही म्हणाले, परीक्षा कोणाला घ्यायची आहे, तुझा. बरं म्हणाले. आणि पार्वती माता रामांच्या तिथे आल्या आणि त्यांनी अचानक सीतेचं रूप घेतलं आणि त्या म्हणे एका झाडाच्या मागून आल्या आणि म्हणाल्या अहो काय झालं तुम्हाला, का रडताय, असला श्लोक का करताय, मला थोडा उशीर झाला म्हणून का वगैरे असं त्या विचारतायत. रामांनी त्यांच्याकडे पाहिलं, हात जोडले आणि म्हणाले देवी महादेव कुठे आहेत. हा नाही आहे तिथेच म्हणून त्या लगबगीने परत तिथून निघून गेल्या. असं क्वचित कधीतरी रामांच्या मधला दैवी भाव दिसतो. बाकी राम मानुष भावामध्ये दिसतात. अगदी युद्धामध्ये सुद्धा लढणारे दोघंच जण अयोध्येचे आहेत, बाकीचे सगळे बाहेरचे आहेत ना. युद्ध लढणारे दोघंच अयोध्येतले आहेत, बाकीचे सगळे बाहेरचे, जास्तीत जास्त किष्किंधेमधले असे धरून युद्ध केलेले. असा सगळीकडे मानुषभाव दिसतो. म्हणून बहुतेक त्यांनी ठरवलं की पुढच्या अवतारात जराही सोडायचा नाही दैवी भाव. त्यामुळे जन्माला आल्यापासून चमत्कार.
प्रत्येक ठिकाणी चमत्कार, बाललीला असू देत, संहारलीला असू देत, रासलीला असू देत, सगळ्यामध्ये पूर्णपणे चमत्कृती पूर्ण अशा प्रकारचं आयुष्य. म्हणून कृष्णस्तु भगवान स्वयं असं भागवतकार म्हणतात, ते त्या कारणाकरता. बरं, गंमत अशी की आदर्श रामांसारखा असायला पाहिजे, कारण मर्यादा पुरुषोत्तम म्हणून लोकांना जास्त आवडतो कृष्ण. कारण त्यात आपल्यासारखं काहीतरी आहे असं वाटतं, ती जवळीक वाटते की आपल्यासारखं काहीतरी आहे. आणि म्हणून आवड ही कृष्णासारखी, ज्यांनी तसं बघायला गेलं तर मर्यादा पाळलेल्या नाहीत, हे मर्यादा पुरुषोत्तम आहेत. पण तरीसुद्धा म्हणून आचरण जे असायला पाहिजे ते आचरण, पण व्यावहारिक जीवनामधलं आचरण हे भगवान कृष्णासारखं असायला पाहिजे की नाही, तर असायलाच पाहिजे, त्यात वाद नाही. बरं, ते चुकीचं दाखवत आहेत का? कुठेही नाही. कृष्णांचं एकही वर्तन धर्म सोडून नाही. जर आहे असं वाटलं तर आपली चूक आहे. विचार आपण करायचा की तो देव आहे. एन एरर इज ह्युमन असं म्हटलं जातं ना. मनुष्य चुका करतो, भगवान चुका कशा करेल? त्यामुळे भगवंताच्या चुका नाहीत. वाटल्या तर आपण विचार करायचा, अधिक अभ्यास करायचा, तर आपल्याला कळेल, अन्यथा नाही कळणार. आणि म्हणून या सगळ्या एवढ्या सगळ्या मोठ्या अंतराळामध्ये, मोठ्या विश्वामध्ये माझं स्थान ते किती हेच लक्षात घेतलं जाते. ज्या वेळेला म्हणतो ना माणूस की असं आहे, मला देव असा समोर कुठेतरी शेतामध्ये काम करणारा शेतकरी जितका स्पष्ट दिसतो तितका दिसेल, तेव्हा मी त्याच्यावर विश्वास ठेवीन. नको ठेवूस. याला उत्तर एवढंच आहे की नको ठेवूस. कारण मी कोण आहे? मी कोण आहे? माझं स्थान काय आहे विश्वामध्ये? याचा विचार मी कधी केला आहे का? की अनेकानेक असलेल्या सूर्यमालिका, अशामध्ये असलेली या अंतरिक्षातली एक सूर्यमालिका आपली, तिच्यामध्ये असलेली, बरं तिची सगळी ग्रहतालिका वेगळी, त्याच्यात असलेला एक पृथ्वी नावाचा ग्रह, ज्याच्यावर 70% पाणी आणि 30% जमीन आहे. त्यातल्या 30% जमिनीवर सुद्धा असलेले 7 खंड, त्यातल्या 7 खंडातला आशिया नावाचा खंड, ज्याच्यामध्ये असलेल्या अनेक देशांमधला हिंदुस्थान नावाचा एक देश, त्या हिंदुस्थानामध्ये असलेल्या वेगवेगळ्या राज्यांमधलं महाराष्ट्र नावाचं एक राज्य, त्या महाराष्ट्र राज्यात असलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधला ठाणे हा एक जिल्हा, त्या ठाणे जिल्ह्याचं असलेलं ठाणे हे शहर, त्या शहरामध्ये असलेलं सहयोग मंदिर हा एक हॉल, त्या हॉलमध्ये मी रामायण सांगतोय, केवढं मोठं आहे ना माझं स्थान. ह्या मी मध्ये मीचं स्थान मोहरी एवढं सुद्धा नाही. हा भाग लक्षात न घेतलेले लोक जेव्हा देवाला अशा रीतीने चॅलेंज द्यायला निघतात ना, तेव्हा आश्चर्य वाटतं. आणि मग वाटतं की नाही, तुम्हाला नाही वाटतंय ना, नका ठेवू ना विश्वास, हरकत काय. हे पहा, नास्तिक माणसंच अमाविकेनी देव धर्म कसा नाही आहे आणि तो खोटा कसा आहे हे सांगायला पुढे पुढे असतं. आस्तिक कधी जातात का हो सांगायला तू विश्वास ठेव म्हणून? ठेव, नाही तर नको ठेवू, नाही का? म्हणजे तुला तुझं कल्याण साधायचं असेल तर कल्याण होईल, नाही तर भिवंडी. म्हणजे जे करायचं नाही ते तू ठरवायचं आहे. म्हणजे उपनिषदांनी सांगितलंय, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे उपनिषदांनी सांगितलेलं वाक्य आहे. तर ते जर आम्हाला मान्य करायचं नसेल तर मग ह्या विश्वामध्ये मूर्खांची कमी नाही, त्याच्यात आणखी आपली भर, त्यात काय. म्हणून रामायण इतकी असून सुद्धा आम्ही वाल्मिकी रामायणाला प्रमाण मानतो. त्याला कारण ते समकालीन आहेत. पण मग ते तुम्हाला पटतं का हो की वाल्मिकी लिहायला बसले, ब्रह्मदेवानी म्हणे त्यांना सांगितलं की तू रामायण लिहायला सुरुवात कर आणि तू जेव्हा सुरुवात करशील तेव्हा तुला रामांचं चरित्र आपोआप स्फुरेल. म्हटलं का? मी हे वाचल्यापासून ना ह्याच्या पुढे गेलोच नाही. शाब्बास, हे ग्रेट. म्हटलं नाही, असं कोणाला आपलं आपण स्फुरेल का? म्हटलं नाही पटत. नाही पटत, सोडून दे, त्याच्या पुढे जा ना. महत्त्वाचं रामकथा आहे का वाल्मिकींना ती आपोआप स्फुरेल कशी आहे हा प्रश्न आहे, ते मला सांगा बरं. असा प्रश्न पडला तर एवढा विचार आपल्या डोक्यात येत नाही की आपोआप स्फुरली म्हणजे
आता रामांना जर ते समकालीन आहेत तर रामांना जवळून ओळखणारे अनेक लोक त्यांना भेटले असतील आणि त्यांनी सांगितलेलं असेल रामांच्या चरित्रामधल्या अनेक गोष्टी. हा विचार नाही का आपण करू शकत? माझ्यासारख्या परंपरावाद्याला हे पटतं, कारण ब्रह्मदेवांनी सांगितलेलं आहे की तुला ती आपोआप स्फुरेल, तुला ती समोर दिसेल, आणि त्याप्रमाणे त्यांना दिसली असेल आणि म्हणून त्यांनी लिहिली तुमच्या आमच्यासाठी. हे मला पटतं. ज्याला पटत नसेल तो स्वतंत्र आहे ना तसाही विचार करायला, हरकत काय त्याची. पण इथे ज्या आदिकवी म्हणतात ना, वाल्मिकींना आदिकवी म्हणतात, जगातला पहिला कवी. आदिकवींनी रचलेल्या या इतिहास ग्रंथाची सुरुवातच शापातून झाली आहे. शाप पहिल्यांदा, मग उर्वरित ग्रंथ. मी ज्या वेळेला त्या स्नानासाठी चालले होते त्यावेळेला क्रौंच पक्षाचं एक जोडपं ज्या वेळेला क्रीडा करत दिसत होतं त्यावेळेला त्यातल्या एका पक्षाला व्याधाने बाण मारला आणि तो नर खाली पडलाय आणि मादी त्याच्या भोवती पंख फडफडत चित्कार करते दुःखाने. त्या पाहता क्षणी त्यांच्या तोंडून निघालं, मा निषाद प्रतिष्ठायाम त्वमगमहा शाश्वती समाहा यत्क्रौच मिथुनादेकमवधी काममोहितम. अरे व्याधा म्हणाले, ज्या अर्थी तू या काममोहित झालेल्या पक्षांपैकी एकाला मारलंस त्या अर्थी तुझे पाय कदाचित या पृथ्वी तलावर फार काळ राहायचे नसावेत. आणि मग त्यांच्या डोक्यात आलं की अरे हे आपण बोलून गेलो खरे, पण शाप कसा काय आपल्या तोंडून निघाला, शाप कसा निघाला, याच विवंचनेत ते परत आलेत, विचार तोच करतायत. आणि मग नारद जेव्हा भेटायला आले त्यावेळेला त्यांना ते विचारतायत तेव्हा नारद म्हणाले, एक लक्षात येतं आहे का की ही जी वाणी आहे ना ही छंदोबद्ध वाणी आहे, अनुष्टुभ छंदातली आहे, काव्यात आहे. तोपर्यंत लक्षातच आलेलं नाही. हो म्हणाले. मग म्हणाले मला असं सांगा की ह्याच्यामध्येच एखाद्या लोकोत्तर पुरुषाचं जर चरित्र मला रचायचं असेल तर ते कोणाचं रचावं? नारदांनी रामांचं नाव सांगितलं आहे. आणि मग ब्रह्मदेव जेव्हा आले त्यावेळेला ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितलं, एक गोष्ट लक्षात घ्या की शापवाणी नव्हती ती, ज्या गोष्टी पुढे असतात त्या एखाद्या अधिकारी माणसाच्या तोंडून अवचित निघून जातात. हे अवचित निघून जाणं म्हणजे मुद्दाम दिलेला शाप नव्हे. ब्रह्मदेव जेव्हा भेटायला आले त्यावेळेला ब्रह्मदेवांनी सांगितलं की रामांसारखं आणखी कोणी नाही. बालकांडामधल्या 4थ्या सर्गामध्ये जवळपास 14 श्लोकांमध्ये रामांचं गुणवर्णन केलं आहे. त्यात रामांमधले 70 गुण वर्णन केलेत. 70. यातल्या एकेका गुणाकरता एक एक माणूस कदाचित ख्यातनाम होऊ शकतो. एकेका एक एक गुण असला तर माणूस लोकोत्तर पण होऊ शकतो. पण हे 70 गुण एकत्र असलेले असे राम. बरं गंमत म्हणजे यातलेच बहुतेक गुण त्याचं वर्णन दशरथाचं म्हणून पण आहे. म्हणजे रामांचं अख्खं कुळ आहे ते तशाच प्रकारचं आहे. तेव्हा त्या कुळाचा असलेला जो परिपाक आहे सगळ्या प्रकारच्या म्हणजे गुणसमुच्चय एकत्रित असलेला असा जो जन्माला आलेला आहे तो रामांच्या रूपाने असं म्हणता येतं. आणि मग त्यांनी सांगितलं की जोपर्यंत पृथ्वी तलावरती तुझी रामकथा राहील सगळीकडे, जोपर्यंत आकाशात चंद्र आणि सूर्य आहेत तोपर्यंत तुझी रामकथा पृथ्वी तलावरती विचरित होत राहील. आज गंमत बघा, समर्थांनी म्हटलं आहे की रामकथा काय ब्रह्मांड वेदुनीने, ब्रह्मांड वेदुनी गेली की नाही बघा. आज जगामधल्या बहुतेक सगळ्या प्रमुख भाषांमध्ये रामायणाचा अनुवाद झालेला आहे, सगळ्या प्रमुख भाषांमध्ये. म्हणजे संपूर्ण जगभर रामकथा पसरलेली आहे. आणि ही रामकथा वेगवेगळ्या रीतीने जेव्हा पसरली जाते, पौर्वात्य देशांमध्ये सगळ्यात आधी आली. त्यामुळे रामाकियान वगैरे सारखी इंडोनेशिया वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी प्रख्यात असलेली, जपानमध्ये सुद्धा जपानी रामायण आहे. आणि श्रीलंकेमध्ये सुद्धा जानकी हरण म्हणून रामायण हे प्रसिद्ध होतं. तर अशा प्रकारे रामकथेचा विस्तार हा सगळीकडे होत राहिला. पण रामकथेमधल्या ज्या कथांमधल्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टीच आम्हाला नीट माहिती नाहीत, कारण त्या वेगवेगळ्या ठिकाणून घेतल्या गेल्या म्हणून.
म्हणजे जसं अद्भुत रामायणातली एक सांगितली जाते की राम ज्या वेळेला तो सेतू बांधणं चालू होतं नाही का, सगळ्यांनी राम लिहिलं, दगड सोडला, दगड तरंगला. रामांना विचार पडला की जर दगडावर राम लिहिल्याने दगड तरंगतो, तर आपण एखादा दगड सोडला तर तरंगायला पाहिजे ना. म्हणून मग राम एकदम रात्री उशिरा गेले. त्यांना थोडी भीती ना, फजिती झाली तर, त्यामुळे ते रात्री उशिरा गेले समुद्रावर. आणि मग त्यांनी एक दगड हातात घेतला आणि तो दगड सोडला. डुबुक्कन आवाज आला आणि दगड बुडला. रामांनी विचार केला, आपलं नाव लिहिलेला दगड तर तो हा बुडला कसा. मग त्यांनी विचार केला, आपण जास्त वरून टाकला असेल. म्हणून त्यांनी दुसरा दगड उचलला, अगदी त्या पाण्याच्या पातळीला, अगदी पाण्याला लागेल असा इथपर्यंत नेला आणि सोडला. परत डुबुक्कन आवाज आला, बुडला. आणि तेवढ्यात हसल्याचा आवाज आला. रामांनी मागे पाहिलं, तो हनुमंत. राम म्हणाले, तू इथे आहेस? हो म्हणाले, तुमच्याशिवाय कुठे जातोय ना. तर म्हणाले, केव्हापासून? तर म्हणाले, ते पहिल्या दगडापासून. बघा मनुष्याचं कसं होतं, रस्त्याने चालता चालता केळीच्या सालावरून आपण पाय घसरून पडलो ना, तर आपल्याला किती लागलं ते आपण बघत नाही. आपण आधी बघतो ओळखीचं कोणी आहे. राम म्हणाले, पहिल्या दगडापासून. मग ये इकडे ये म्हणाले, पुढे ये आता. हनुमंत आले. रामांनी विचारलं, तर मला सांग की माझं नाव लिहिलेला दगड तरतो, मग मीच दगड जर सोडलं तर तो बुडतो, असं का? तर हनुमंत म्हणाले, मला का विचारताय? ज्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे ते मला का विचारताय? तर म्हणाले, बुद्धिमतां वरिष्ठम, अशा प्रकारचं तू आहेस. रामांनी सगळ्यात पहिल्या भेटीतच त्याचं वर्णन केलेलं की चारही वेदांचं अध्ययन केलेला, व्याकरणशास्त्राचा उत्तम जाणकार, अशा प्रकारचा तू असावास असं तुझ्या भाषेवरून वाटतंय. तेच राम विचारतात. हनुमंतांनी सांगितलं, काय आहे प्रभू, तुम्ही ज्याला धराल तो तरेल ना, तुम्ही ज्याला सोडाल तो बुडेलच, तरेल कसा? आता ही संस्कार कथा म्हणून सांगायला छान आहे की नाही? नक्कीच चांगली आहे, पण ही वाल्मिकी रामायणातली नाही, हे सांगणाऱ्याला माहिती असायला पाहिजे की अद्भुत रामायणातली. असं वेगवेगळ्या रामायणांमधल्या कथा ज्या वेळेला आपण कुठेतरी ऐकतो किंवा बघतो, त्या रामानंद सागर दाखवतात त्यावेळेला आपल्या डोक्यात असा प्रश्न दे की आपल्याला सगळं माहिती आहे पण प्रत्यक्षात नसतं. मग ज्या वेळेला आपल्याला हे कुठे दाखवलं गेलं की सीते ज्या वेळेला मनात जायला निघते त्याच्या आधी वसिष्ठ बोलवून घेतात आणि वसिष्ठांनी ज्या वेळेला सांगितलं किंबहुना छोट्या छोट्या आपल्याला जागा, रामायण जितक्या वेळेला वाचत जातो, आणि खरं सांगू एका प्रवचनात अपरिचित रामायण सांगणं हे खूप कठीण आहे. खरं म्हणजे मी हे 5 किंवा 7 दिवस सांगतो, जेणेकरून मला त्यातल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या घेता येतात आणि छोट्या छोट्या जागा ज्या आहेत ना रामायणातल्या त्या सगळ्या सांगता. मग लंकेला आम्ही करतो ज्या वेळेला रामायण, त्यावेळेला लंकेमध्ये त्या अपरिचित रामायणाच्या अशा सगळ्या छोट्या गोष्टी या मला उलगडून सांगता येतात. किंवा अयोध्येला केलं तर अयोध्येमध्ये आता आहे, मी नोव्हेंबरमध्ये अयोध्येला रामकथा आहे आणि सप्टेंबरमध्ये श्रीलंकेला आहे, तर तिथे या सगळ्या गोष्टी अशा सांगता येतात, अशा ज्या आपल्याला चटकन लक्षात येत नाहीत. लक्षात आणून दिल्यावर कळतं, हां खरंच हे आपल्याला कसं लक्षात आलं नाही असं वाटतं. जसं विश्वामित्र जेव्हा येतात रामांच्या दशरथाकडे, त्यावेळेला दशरथ त्यांना अगदी अर्घ्य वगैरे देऊन त्यांचं पादप्रक्षालन वगैरे करून आसनावर बसवतो आणि विचारतो, काय हवं ते मागा, काय हवं ते मागा. रामांची शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला हवं ते मी तुम्हाला देतो म्हणून. आता गंमत बघा, कुणीही कितीही मोठा माणूस आपल्याकडे आला तरी त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय शब्द द्यायचा नसतो. राजनीती आहे, तो राजा आहे की नाही? राजा आहे, धर्मज्ञ आहे, नीतिज्ञ आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, धर्मभीरू आहे, सगळं आहे त्याच्याकडे. पण हा जो किंचित उतावीळपणा आहे की विश्वामित्र नक्की कशा करता आले ते माहिती आहे का? माहिती नाही आहे. सांगतोय काय
की तुम्हाला काय हवंय ते तुम्ही मागा. रामांची आणखीन त्यातबरोबर रामांची शपथ घेऊन सांगतोय. ते म्हणाले मला रामच हवेत. आता त्याच्यावर गंमत अशी आहे की रामच हवेत असं म्हटल्यानंतर तो शोक करायला लागतो, पण शोक करता करता म्हणायला लागतो की मला उतार वयात ही मुलं झालेली आहेत, तेव्हा राम लक्ष्मणांना मागू नका. मागितलंय कोणाला? रामांना. आणि हा म्हणतोय काय? राम लक्ष्मणांना मागू नका. पण ही त्याची चूक नाही आहे बरं का. कारण रामायणात जन्म झाल्यापासूनचं यांचं वर्तनच तसं या मुलांचं की राम म्हटलं की लक्ष्मण त्याच्यासोबत येणारच, किंवा भरत म्हटलं की शत्रुघ्न त्याच्या समवेत येणारच म्हणून बोललं जाताना सुद्धा राम लक्ष्मण असंच एकदम बोललं जातं. त्यामुळे दशरथाची चूक नाही आहे. आता विश्वामित्र म्हणतात मग तुला जर नाकारायचं असेल, तो म्हणतो अहो अजून लहान आहेत ही मुलं, 12-14 वर्षाची मुलं आहेत, यांनी अजून राक्षस बघितलेले नाही आहेत, आणि तुम्ही म्हणताय की त्या यज्ञविधीमध्ये अडथळा आणणारे जे राक्षस आहेत त्यांचा नाश करण्याकरता ही मुलं हवी आहेत, तर यांनी राक्षस पाहिलेलेच नाही आहेत, तर यांना मी कसं पाठवू? ते म्हणाले ठीक आहे, मी स्वतः येतो. म्हण एक अक्षयिणी सैन्य आहे माझं, ते घेऊन मी स्वतः येतो. राजा म्हणाले तुला जर दिलेला शब्द पाळायचा नसेल तर मी चाललो तसाच, असं म्हणून ते उठलेत. त्यावेळेला वसिष्ठमध्ये पडलेत आणि वसिष्ठ म्हणाले की असं करू नकोस, ज्या अर्थी विश्वामित्र मागतायत त्या अर्थी त्यांचा हेतू या मुलांचं काहीतरी कल्याण करणं हाच आहे. आता पुराणात कधीतरी विश्वामित्र आणि वसिष्ठांच्या वैराची कथा आपण वाचली आहेत का? म्हणजे कट्टर वैरी होते असे असलेले ऋषी का म्हटलं जातं ते लक्षात घ्या. असे असलेले वसिष्ठसुद्धा विश्वामित्रांची योग्यता ओळखतायत आणि ते दशरथाला सांगतायत की ज्या अर्थी ते मागायला आले त्या अर्थी या मुलांचं कल्याण होणार आहे, आणि म्हणून विना संकोच लक्षही न देता तू ताबडतोब मुलांना देऊन टाक. आणि असं बोलल्यानंतर मग दशरथ तयार होतोय. आता इथे आणखी एक गंमत लक्षात येते का आपल्या, म्हणजे रामायणाचा विचार कसा करत जायचा, म्हणून मी मुद्दाम हे सांगतोय बरं का. अपरिचित रामायण म्हणजे आपण रामकथासुद्धा वाचायला घेतो तेव्हा ग्रंथामध्ये विचार कसा करत जायचा की वसिष्ठ हे सांगतायत, वसिष्ठ सांगतायत पण मग इतर असलेले जे त्याचे अमात्य आहेत त्यापैकी कोणीही का बोलत नाहीत? 8 अमात्य आहेत. अमात्य हे सल्लागार आहेत ना, ॲडवायझरी बोर्ड आहे अमात्य हे, त्यांनी राजाला सल्ला द्यायचा आहे. मग ते का गप्प आहेत अशा वेळेला, आणि एका ऋषींना का मध्ये पडायला लागतंय? याचं कारण त्यावेळची असलेली राज्यव्यवस्था ही 3 स्तरीय आहे. त्यातलं सगळ्यात वरचा स्तर म्हणजे ऋषी मंडळ, मधला स्तर म्हणजे राजा, आणि त्याच्यापेक्षा खालचा स्तर म्हणजे अमात्य मंडळ. आता अमात्य मंडळ राजाला सल्ला देऊ शकतं केव्हा? राजाने मागितला की. राजा मागेपर्यंत नाही, आगाऊपणा नाही, कारण दे आर पेड सर्वंट्स. लक्षात घ्या, त्यांना पगार मिळतोय त्यांच्या कामाकरता, त्यामुळे राजाला आगाऊपणे सल्ला देण्याची त्यांची हिंमतच नाही. राजाने मागितला तर सल्ला द्यायचा. बरं आहेत कसे? सगळे प्रामाणिक आहेत, सगळे अतिशय न्यायपूर्ण असलेलं वर्तन अशा प्रकारचे, म्हणजे बोट ठेवायला जागा नाही असे सगळे अमात्य आहेत, पण तरीही ते काही बोलू शकत नाहीत. आता समजा अशा वेळेला राज्यकर्त्यांनी एखादा चुकीचा निर्णय घेतला तर अमात्यांना चूक आहे हे दिसत असून ते बोलू शकतायत का? नाही. मग जर राजाची चूक ही राज्याच्या मुळावर येणार असेल तर कोण असायला हवं? याच्याकरता ऋषीमंडळ. कारण ऋषीमंडळ हे पेड नाही, ते राज्याच्या हिताकरता म्हणून तिथे असणारे, तेही 8 आहेत. त्यातले वसिष्ठ आणि वामदेव हे सातत्याने दरबारात असणारे, म्हणजे सतत जागरूक असणारी शक्ती ही ऋषीमंडळाची शक्ती आहे, लक्षात घ्या. आणि ते हिताचाच विचार करतायत, आणि म्हणून वसिष्ठमध्ये पडून सांगतायत. आता या सगळ्यांचं परत ओघात आलं म्हणून आपल्याला सांगतोय. या सगळ्यांच्या मग उदरनिर्वाहाची व्यवस्था काय? ऋषीमंडळ जर पैसे घेत नाही, बरं या सगळ्या ऋषीमंडळांची गुरुकुल आहेत,
ती खूप मोठमोठी गुरुकुलं आहेत, मोठमोठी, म्हणजे ज्याच्यामध्ये सहस्रावधी विद्यार्थी शिकतायत, शेकडो अध्यापक आहेत शिकवणारे. आता ही जी मोठी गुरुकुलं आहेत, ही गुरुकुलं चालायची कशी आणि गुरुकुलं हा भाग काय होता, खरं म्हणजे तो एका वेगळ्या व्याख्यानाचा विषय होईल, इतका मोठा आहे. कारण गुरुकुलं ही जी चालायची ती सगळी फुकट शिक्षण, पहिली गोष्ट शिक्षण फुकट, मुलांच्याकडून कपर्ती काही घेतली जायची नाही. पण मुलांना हवं ते शिक्षण नाही, हे आजकाल झाले. पैसे असले की हवं ते शिक्षण नाही. मग मुलाच्या साठी जे शिक्षण आवश्यक असेल ते शिक्षण त्याला दिलं जायचं. थोडक्यात IQ टेस्ट घेऊन ना, नाही का, की ह्याची गती कशामध्ये आहे आणि हा कशा प्रकारचा आहे, त्याप्रमाणे त्याला ते शिक्षण दिलं जायचं. आणि हे शिक्षण देताना ते जे सगळे अध्यापक होते हे सुद्धा काही वेतन न घेणारे होते. आता तुम्ही म्हणाले एवढं सगळं कसं शक्य आहे ना, फुकट शिक्षण, अध्यापक वेतन न घेता शिकवणारे. वेतन कशा करता लागतं? अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार, बरोबर, एवढ्या 4 गोष्टींसाठी वेतन लागतं. या 4ही गोष्टी त्यांना फुकट मिळत होत्या. मग वेतन कशाला लागेल? सगळ्यांना त्यांची घरं कुटी बांधून होती, सगळं त्यांना मिळत होतं. पण मग हे मिळायचं कसं, हाच सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. त्याकरता आपण पुराणांमधल्या कथा वाचल्या असतील की एखाद्या राजाने एखादा मोठा यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये जे जे ऋत्विज होते त्या ऋत्विजांना लक्षावधी सुवर्णमुद्रा दिल्या आणि लक्षावधी गायी दिल्या दान म्हणून. त्या कशा करता, तर या क्षत्रिय राजांना माहिती होतं की ही गुरुकुलं चालायची असतील तर ती चालणार आहेत कशाच्या जोरावर, तर आपण हे देतो त्याच्या जोरावर. हे आपण नुसतं दिलं तर हे घेणार नाहीत कोणीही. मग त्याकरता यज्ञाचं आयोजन, मग यज्ञाच्या निमित्ताने दान देतोय म्हटल्यानंतर ते स्वीकारायचं असतं, ते नाही म्हणायचं नसतं. या सगळ्याच्या जोरावर म्हणजे ही इकॉनॉमिकल सिस्टीम कशा पद्धतीने काम करत होती हे लक्षात येते का आपल्या? पण हे काही बघायचं नाही आणि पूर्वीच्या काळच्या गुरुकुलाला नावं ठेवायची आणि लक्षावधी सुवर्णमुद्रा असे ओरबाडून घ्यायचे. हो, त्यावेळचे लोक काय ओरबाडून घ्यायचे, कुठे लिहिलंय, कोणत्या ग्रंथात लिहिलंय ते मला दाखवा. काय सिस्टीम होती आणि किती उच्च दर्जाची सिस्टीम होती. बरं, याच्यात एकमेकावरती उपकार केल्याचा आविर्भाव नाही, कर्तव्य आहे, हे आपण करायचं असतं म्हणून ते केलं जात होतं. आणि या जोरावर चालायचं म्हटल्यानंतर कशाची चिंता नाही की नाही. म्हणून वसिष्ठ वामदेवांच्या सारखे दरवेळेला तिथे असायचे. आणि मग विश्वामित्रांच्या बरोबर जेव्हा यांना लावून दिलेलं आहे तेव्हा हे बाहेर पडलेत, पहिल्यांदा सगळे जग बघतायत आणि विश्वामित्र जणू काही त्याच करतात की पुढे यांचं जीवन कसं जायचंय हे यांना माहिती, ऋषी असल्यामुळे. मग ते त्याच पद्धतीने करून घेत आहेत ना सगळं. त्या एकट्या अयोध्या नगरीचं वर्णन करताना इतकं सुंदर वर्णन आहे ना की एखादी नगरी, तिचं आर्किटेक्चर कसं असावं हे 3ऱ्या सर्गामध्ये मला असं वाटतं वर्णन आहे बालकांडाच्या. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्रियांच्या करता वेगळी क्रीडागार बांधलेली होती. स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे स्त्रियांकरता वेगळी क्रीडागार त्या काळात होती. चूल आणि मूल असंच स्त्रियांना जखड. भारतीय संस्कृतीचा आम्हाला काही अभ्यासच करायचा नाही आहे किंवा आम्हाला नीट वाचायचं नाही किंवा जे आहे ते आमच्यापर्यंत पोचवलं जात नाही आणि आम्ही मूळ ग्रंथ वाचायला जात नाही. मूळ ग्रंथ वाचायला गेलं नाही की हे असंच होतं. तीच अवस्था आमची म्हणून अहल्येच्या कथेच्याबद्दल होते की अहल्येची कथा वाचताना ज्या वेळेला विश्वामित्र या मुलांना घेऊन आलेले आहेत अहल्य आश्रमाच्या तिथे आणि आलेत त्यावेळेला रामांना सांगितले की आता आपल्याला या अहल्याश्रमात जायचं आहे जेणेकरून अहल्येला मुक्ती मिळेल. आणि मग त्यांनी ती अख्खी कथा सांगितली. कथा काय आहे हो, तर आपल्याला ही कथा अशी माहिती असते की त्या अहल्येवरती इंद्र इतका लुब्ध झालेला होता की गौतम कधी बाहेर जात आहेत ह्याची तो वाट बघत होता. आणि गौतम बाहेर गेल्याबरोबर गौतमांचं रूप घेऊन तो आतमध्ये आला आणि मग त्यांनी तिला बिचारीला काहीच माहिती नाही, त्यांनी तिच्याबरोबर संग केला आणि तो जेव्हा निघून जायला लागला तेवढ्यात गौतम आले आणि गौतमांनी पाहिल्याबरोबर गौतमांनी तिला शाप देऊन टाकला की तू शिळा होऊन जाशील. म्हणजे ज्या इंद्राने हे सगळं केलं तो तसाच सुटला, पण ही बिचारी एक स्त्री म्हणून. अरे वा, अरे वा,
मुळात ही कथा आपण वाचलेली नसते. प्रॉब्लेम तो होतो की मुळातली कथा आम्ही रामायणातली वाचलेलीच नसते, त्यामुळे माहिती नाही. मुळात ही कथा अशी नाहीच आहे. या कथेमध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे की इंद्र ज्याप्रमाणे तिच्यावरती लुब्ध झालेला होता त्याप्रमाणे अहल्या ही स्वतः तपस्विनी आहे. तरीसुद्धा पंचकन्या स्मृतिनित्यमध्ये तिचं नाव पहिलं येतं. याला भारतीय संस्कृतीचं मोठेपणा म्हणतात बरं का, की इतकी चुकलेली असूनसुद्धा जर पश्चात्तापाने दग्ध झालेली आणि त्याकरता प्रायश्चित्त घेऊन मुक्त झाल्यानंतर परत परत तू ती चूक केली होतीस असं सांगायचं नसतं, कारण प्रायश्चित्त घेऊन मुक्त झालेली आहे म्हणून तिचा समावेश त्यात केलेला आहे. हे भारतीय संस्कृतीचा मोठेपणा आहे. झालं काय होतं की इतकी तपस्विनी असूनसुद्धा तिच्याही आयुष्यात एक सावत्र क्षण आला की इंद्र आपल्यावरती लुब्ध झाला. इंद्र देवांचा राजा, तो आपल्यावरती लुब्ध व्हावा हे कुठेतरी सुखावणारा असा भाग तिला वाटला. आणि इंद्र ज्या वेळेला गौतमांचं रूप घेऊन आला त्यावेळेला तिने तो इंद्र आहे हे ओळखलेलं होतं. आणि इंद्राला तिने सांगितलं की आता गौतम येण्याची वेळ झाली आहे, तेव्हा लवकर इथून निघून जा. स्पष्ट उल्लेख येतो वाल्मिकी रामायणातले. हां, म्हणजे तिला बिचारीला काही माहीत नव्हतं. हे अलीकडच्या काळात खोटं आपल्यावरती थोपलं जातं. आणि मग तो तसा निघून जाताना गौतमांनी पहिला शाप त्याला दिलाय, तुझ्या शरीराला सहस्रभग म्हणजे भूक पडतील, हा पहिला शाप त्याला दिलाय. आणि मग तिला सांगितलेलं आहे तू शिलावत जड होऊन पडशील. झालं, ती शिळा म्हणून पडली. आणि मग रामांना विश्वामित्रांनी सांगितलं पुढे हो आणि हिला पाय लाव. पाय लावल्याबरोबर ती उठून उभी राहिली. इतका मूर्खपणा वाल्मिकी रामायणात नाही हो. असं काही नाही आहे, हा बंपकपणा कुठेही नाही. रामांचं वय काय आहे? अहो ती चुकली असेल कधी काळी तरी पण ती तपस्विनी आहे, ती ऋषी पत्नी आहे. राम तिला पाय कसा लावतील? काहीही. आम्हाला कोणीतरी सांगतं आम्ही त्याच्यावरती वेड्यासारखा विश्वास ठेवतो. बरं या सगळ्यामध्ये तिला अशा पद्धतीने शाप देऊन गौतम निघून गेले ना, पत्नीची घेतलेली काळजी ती कोण सांगणार? ती त्यात दिली आहे की तू शिलावत जड होऊन पडशील. अशा वेळेला ह्या आश्रमाच्या चौकटीच्या बाहेर तुला कुठेही जाता येणार नाही. इथे हिंस्र मांसभक्षक अशा प्रकारची श्वापद किंवा पक्षी इथे येणार नाहीत. म्हणजे बंधन घातलंय, बायकोची काळजी आहे नाही आहे की हिला हालचाल करता येणार नाही आहे. मग अशा वेळेला ती असाही असेल, तिची ही काळजी घेतली आहे. इतकंच नाही तर तुला तहान आणि भूक या दोन्हीचीही जाणीव होणार नाही. तू नित्य भगवंताच्या अनुसंधानात इथे पडून राहशील. आणि ज्या वेळेला राम इथे आतमध्ये येतील त्यावेळेला तुझी शापातून मुक्तता होईल आणि तुला घ्यायला मी येईन. सांगतं का हे सगळं कोणी? की एक नवरा आपल्या बायकोला हे सांगतोय की तुला घ्यायला मी येईन. आणि त्याप्रमाणे झालंय. राम ज्या वेळेला आतमध्ये आले, आतमध्ये आल्याबरोबर ती त्यातून मुक्त झाली. आणि मुक्त झाल्याबरोबर रामांनी वंदन केलंय तिला. आणि त्याच वेळेला गौतम ऋषी तिला घ्यायला म्हणून तिथे आले होते आणि ते तिला घेऊन जातात. इतकी सरळसोट कथा पण आपल्याकडे कशी विकृत करून टाकली आणि कशा पद्धतीने लिहिली जाते, सांगितली जाते. पण ही आमची अवस्था आहे, कारण आम्हाला मूळ कथा वाचलीच नाही आम्ही. कारण मूळ रामायणाशी काही घेणं नाही आहे. आम्हाला कोणीतरी त्याच्यावरती एखादं पुस्तक लिहिलेलं ते आम्ही कादंबरी म्हणून वाचू, चटकदार भाषेतलं. आणि म्हणूनच महाभारताचा काहीही अभ्यास किंवा वाचन न करता व्यासपर्व वाचून व्यासपर्वाची लेखिका ग्रेट होती असं म्हणणारे ग्रेट आहेत. की महाभारतातल्या मोठ्या मोठ्या आदर्श अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वांच्या बद्दल अतिशय घाणेरडे आरोप असे लिहिलेले ते व्यासपर्व नावाचं जे 1,600 पानाचं पुस्तक आहे ना, अशी तर महाभारतावरती लिहिलेली कितीतरी पुस्तकं ही अतिशय हीन दर्जाची आहेत.
त्यातल्या कित्येकांचा समाचार घेतलेलं जर पुस्तक वाचायचं असेल ना, तर ते अनंतराव आठवल्यांचंच वाचावं. महाभारताचे वास्तव दर्शन आक्षेपांच्या संदर्भात. या एकेकांची सगळी महाभारतातली प्रमाणं देत देत ह्यांच्या सगळ्या मतांच्या एवढ्या सुंदरपैकी चिंध्या केल्या आहेत ना त्यांनी. पण आम्ही हे वाचत नाही, आम्ही कादंबऱ्या वाचतो. आणि कादंबरी किती ग्रेट आहे असं आम्हाला वाटत राहतं. म्हणून कर्णावरती तर आपल्याकडे पूर्वी श्री नावाचा एक साप्ताहिक होता, आठवत आहे का कोणाला? त्यांचा प्रत्येक अंक हाच जबरदस्त स्पेशल इश्यू असायचा. आजकाल ब्रेकिंग न्यूज असतात ना, ब्रेकिंग न्यूज, मोदी घरातून निघाले, म्हणजे यात ब्रेकिंग न्यूज काय? कशालाही ब्रेकिंग न्यूज म्हणतात. तसं त्या श्री साप्ताहिकाचा प्रत्येक अंक हा स्पेशल अंक असायचा. तर त्याच्यावर मी एकदा त्यांच्या संपादकांच्याच आग्रहामुळे 7 लेख कर्णावरती लिहिले. त्याच्यावरती मला अनेकांचे फोन आले की तुम्ही काय घेऊन लेखन करता? का? कारण महाभारतातला कर्ण मी लिहिला होता ना, आणि लोकांच्या डोक्यामध्ये कादंबरीतला कर्ण. मग कादंबरीतला कर्ण, अरे तू कादंबरीतला कर्ण आहे, तो त्या लेखकाचा कर्ण आहे. मी व्यासांचा कर्ण लिहितोय. व्यासांनी जो कर्ण सांगितलाय तो कर्ण लिहितोय. समजूनच घ्यायचं नाही, कारण आम्हाला कथा कादंबऱ्या वाचण्यामध्येच इंटरेस्ट आहे. आम्हाला मूळ पुस्तक, मूळ स्रोत हा बघण्यामध्येच इंटरेस्ट नाही. ही जर आमची अवस्था असेल, मग ती वटसावित्री आली की नाही का, एक मेसेज सगळीकडे फॉरवर्ड होत राहत की त्या सावित्रीने सांगितलं 7 जन्म हाच पती मिळावा. बघा भारतीय संस्कृती कशी येते. 7 जन्म का? म्हणून स्त्रियांना काही चॉईस आहे की नाही? मी म्हटलंय 7 जन्म फक्त त्यांच्याच पुरतं कसं काय म्हणताय? पुरुषांचं काय? त्यांनी पण बांधून पडायचं का मग? बरं, त्याच्याही खाली संदर्भ, अमुक पुराण, श्लोक क्रमांक अमुक. आम्ही म्हणतो बघा त्यांनी संदर्भ दिलेला आहे. तू पडताळून पाहिला का? संदर्भ वाटेल तर देईल माणूस. आपण पडताळून पाहिलंय का? मूळ कथा अशी नाहीच आहे. सत्यवान सावित्रीची कथा अशी नाहीच आहे. सत्यवान सावित्रीच्या कथेमध्ये त्या सावित्रीने सांगितलंय जन्मोजन्मी हाच पती मिळो. तुम्ही 7 जन्म कसले धरून बसले? जन्मोजन्मी म्हणते. अहो ती जन्मोजन्मी जेव्हा म्हणते त्यावेळेला तिचं असलेलं उत्कट प्रेम एवढंच व्यक्त होतं ना यातून. आणखी काही याचा वेगळा अर्थ निघतो का? नाही निघत. कारण आपल्यालाही माहिती आहे की जन्मोजन्मी शक्य नाही, कारण कोणाचा जन्म कधी संपणार आहे ते आपल्याला माहिती आहे का? त्याच्या पुढे 84 लाख योनीतून आपल्याला एक मनुष्य जन्म मिळतो ना, याचा अर्थ एक जन्म संपला की त्यानंतर मिळणारे जे काही कीटकांचे वगैरे जे काही जन्म असतील, या सगळ्या जन्मामध्ये ते ज्या वेळेला जाईल मागे राहिलेलं, त्यावेळेला त्यांचा जन्म कुठचा असेल आणि ते कुठे कुठे फिरून मग येतील. हे सगळं आपल्या संस्कृतीत सांगितलंय ना. आपल्याकडे पुनर्जन्माच्या मध्ये हे सांगितलेलं आहे ना. अशा वेळेला जन्मोजन्मी शक्य आहे का? होत नाही. पण असं म्हणणं हे असलेल्या प्रेमाचा एक उत्कट आविष्कार आहे. त्याचा सन्मान करायला हवा. तो आम्ही सन्मान करतच नाही. ही आमची अवस्था आहे. आता याला काय करणार आपण? बरं, मग या अशाच्यावरून आणखीन कथाही तयार होतात. तशी अद्भुत रामायणातली कथा याच्यावरूनच तयार झालेली. त्या गुहाकडे जेव्हा जातात ना, त्या गुहाकडे गेल्यानंतर त्या गुहाला ते सांगतात की आम्हाला तुझ्या नौकेमधून पार कर. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर फुरू. श्रीरामांचे नाव गातया श्रीरामांना पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. तर अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे. तो गुह म्हणतो ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी गुह म्हणतो एक विनंती आहे. तर म्हणाला काय? तर म्हणाला आधी मी नौकेत जाऊन बसणार, मग तुम्ही चढायचं. आता असं नसतं साधारणपणे. बघा, नौकेमध्ये चढताना तो नाविक जो असतो ना, तो आपल्याला आधी चढवतो आणि मग तो चढतो ना. इथे हा उलटं सांगतोय. तो म्हणतो मी आधी नौकेत चढून बसणार, मग तुम्ही चढा. राम म्हणतात का? नाही म्हणाला, ते मागे एकदा ऐकलंय
की तुमचा पाय लागला आणि दगडातून बाई उभी राहील. माझ्या नौकेत चढायला गेलात तर माझ्या नौकेचं काय होईल? उपजीविकेचं तेवढंच एक साधन आहे म्हणून. अद्भुत रामायण, मूळ रामायणातली नाही. अशा कित्येक गोष्टी असतात. त्यामुळे रामायण, मूळ रामायण सुद्धा वाचताना ना एक मजा येतेच वाचताना. कारण ह्या जर छोट्या छोट्या गोष्टींवरती आपण विचार करत गेलो ना तर आपल्याला त्याचा आनंदही घेता येतो. आणि त्या काळचं समाज जीवन हे किती समृद्ध होतं. नुसतं समृद्ध नाही हो, आपल्यापेक्षा किती श्रेष्ठ होतं हे आपल्याला कळतं. कारण ज्या वेळेला विश्वामित्र रामानं घेऊन निघतात त्यावेळेला पहिली परीक्षा ह्या मुलांच्या समोर आलेली. पहिली परीक्षा कठीण परीक्षा. बघा भारतीय संस्कृतीची गंमत. सोपी बिपी नाही, सोप्या कोणी देतं परीक्षा. माणसाचं कस कुठे लागतो? कठीण परीक्षेत. पण 8वीपर्यंत पासच करून टाकायचं म्हटल्यानंतर मग काय? मग परीक्षा देण्याचा भाग येतोच कुठे? मग 10वी 12वी झालेल्यांना सुद्धा पुस्तक वाचून दाखवा म्हटलं तर पुस्तक वाचताही येत नाही. वाचता येत नाही. समोर धरलेलं पुस्तक आपल्या मातृभाषेतून वाचता येत नाही. ही अवस्था जर असेल तर किती कठीण आहे बघा. पहिली परीक्षा ही कठीण परीक्षा दिली आहे की समोरून ती आलेली त्राटका, त्या त्राटकेला मारायला सांगितलंय. स्त्रीवध अमान्य आहे आपल्याकडे. स्त्री ही वध करण्याच्या योग्यतेची नाही. स्त्रीला मारायचं नसतं. पहिली परीक्षा अवघड. त्या त्राटकेचा वध कर म्हणून सांगितलं. आणि हे म्हणतात ती स्त्री आहे, तिला मारायचं कसं? तर म्हणाले मी सांगतोय ना. त्यामुळे मार. जोड जणी कारमुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्रा. काय गंमत आहे बघा. यात कारमुका आणि सायक हे दोन संस्कृत शब्द सहज मिसळून टाकलेत की नाही. ही गदी मडगुळकरांची कमाल. आणि कठोर असलेली व्यंजनं ती जोडाक्षरात सहज गुंफली. मारही त्राटिका रामचंद्रा द्र. आणि प्रत्येक कडव्याच्या शेवटी तसंच आहे. दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही अभद्रा द्र. हे आपले बाहेरूनच युद्ध करतायत तिच्याशी. आणि ते युद्ध करता करता ती ज्या वेळेला आवरत नाही आहे त्यावेळेला यांनी सांगितलं की अरे पूर्वी असं झालेलं आहे इतिहासात 2 वेळा. हे विष्णूंनी सुद्धा केलेलं आहे. आता संध्याकाळचा समय हा संपला की राक्षस अधिक बलवान होतात. आत्ताच तिला मार. आणि मग त्याच्याकरता काय सुंदर शब्द योजना केली हो. जो जना सुखवितो नारी वध क्षम्यतो. जो जना सुखवितो मार मी सांगतोय. आणि मग त्या त्राटकेचा वध केलाय. पहिली परीक्षा पास, कठीण परीक्षा पास. आणि मग त्याचं फळ म्हणून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती दिल्या आहेत त्यांनी. आणि या शक्ती दिल्यानंतर ज्या वेळेला आपल्या त्या आश्रमाच्या तिथे घेऊन आलेले सुबाहू आणि मारीच आता इथे येतील म्हणून सांगितलंय. आणि त्यावेळेला सुद्धा त्यांना बला आणि अतिबला या 2 विद्या दिल्या आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तहान भूक लागणार नाही. कारण बाहेर उभं राहून तुम्हाला युद्ध करायचं आहे. तुम्हाला झोपही येणार नाही. तुम्हाला त्यामुळे थकवा येणार नाही. याकरता या 2 विद्या देतोय. बला आणि अतिबला या 2 विद्यांची नावं आहेत. आयुर्वेदामध्ये या 2 वनस्पतींची नावं आहेत. आणि मग अस्त्र, किती अस्त्र दिली आहेत. विश्वामित्र हे अनेक अस्त्रांचे निर्माते आहेत बरं का. आमच्याकडे ऋषीमुनी म्हणजे काय देवदेव करणारे फक्त नव्हते. अनेक ऋषीमुनी हे संशोधक होते, वैज्ञानिक होते. आजच्या भाषेत बोलायचं झालं तर ते वैज्ञानिक होते. आणि या सगळ्यांची नेहमीच सभा म्हणजे वार्षिक सभा किंवा द्विवार्षिक सभा वगैरे अशी व्हायची. ती नेहमी नैमिषारण्यात व्हायची. ह्या नैमिषारण्यामध्ये बसून आपण काय काय शोध लावलेले आहेत, काय काय केलेले आहे त्याच्यावरती चर्चा वगैरे व्हायच्या. या सगळ्या चर्चांच्या मधून निष्पन्न वादे वादे जायते तत्वबोधा. चांगलंच जर निष्पन्न व्हायचं असेल तर ते चर्चेद्वारे व्हावं.
आणि त्या पद्धतीने व्हायचं. म्हणजे सिद्धांत वगैरे जे काही सगळे आले ते असे आपोआप नाही आलेले हो, कुठून तरी घासून वगैरे हे सगळे निष्कर्ष किंवा सगळं आलेत भाग. आणि मग यातून या सगळ्या अस्त्राशस्त्रांची चर्चा व्हायची. अनेक अस्त्रांचे निर्माते, सगळ्या अस्त्रांचे निर्माते आपल्याकडे भगवान महादेव सांगितलेले आहेत. आणि अनेक त्यांच्याच वरामुळे अनेक अस्त्रांचे निर्माते विश्वामित्र आहेत. गायत्री मंत्राचे सुद्धा उद्गाते तेच आहेत ना, द्रष्टे तेच आहेत. तेव्हा त्यांनी 108 प्रकारची अस्त्र ही रामांना दिली. अस्त्र देणं नुसतं नाही, तर अस्त्राचं उपशम, अस्त्र मागे सुद्धा घेता यायला लागतात, तेही सगळं दिलं या दोघांना. आणि मग आश्रमात घेऊन गेले. आता आपल्या डोक्यात प्रश्न यायला पाहिजे, एवढं सगळं ज्या माणसाला येत होतं त्याला ह्या राक्षसांचा बंदोबस्त करता येत नव्हता का? करता आला असतं तर रामायणच झालं नसतं ना पुढे. सगळ्यात सोपा भाग असा, याचं उत्तर सगळ्यात सोपं, की एकदा आश्रमात गेलं आणि दीक्षित झालं, म्हणजे यज्ञ दीक्षा घेतली आणि दीक्षित झालं की त्याच्यानंतर अक्रोधनैही शौचपरैही हे पाळावं लागतं. मी कोणावरही क्रोध करणार नाही, मी अत्यंत पावित्र्याने राहीन, हे सगळं पाळावं लागतं. आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने कोणालाही मारू शकत नव्हते. म्हणून राम लक्ष्मण कुठे आहेत? ते आश्रमात आहेत का? आश्रमात नाही आहेत, ते आश्रमाच्या बाहेर आहेत. आणि अशा रीतीने यज्ञामध्ये दीक्षा जे घेतात, जे दीक्षित होतात, त्यातल्या कित्येकांचं पुढे आडनाव दीक्षित असंच पडतं. म्हणजे दीक्षित आडनाव असणाऱ्यांचं खरं आडनाव दीक्षित नसतं, हे लक्षात ठेवायचं. त्यांच्या पूर्वजांपैकी कोणीतरी यज्ञ केलेला असतो, त्यात दीक्षा घेतलेली असते, तेव्हापासून दीक्षित हे त्यांच्या नावाच्या पुढे लागतं. सावरकरांचं नेमकं आडनाव काय ह्याचा आम्ही जेव्हा शोध घेतला त्यावेळेला काही पिढ्यांच्या पूर्वी त्यांचं आडनाव दीक्षित दिसतं. आणि मग आणखीन मागे गेलो तर 2 आडनावं मिळतात, एक बापट मिळतं आणि दुसरं ओक मिळतं. तर त्यातलं बापट हे जास्त योग्य असावं असं अनेक जणांचं म्हणणं आहे. तर आत्तामध्ये सावरकर, 1 तारखेला माझं ब्रह्मांडमध्ये सावरकरांवर व्याख्यान आहे. जर कोणाला येता आलं तर जरूर या. सावरकर एक झंझावात हा विषय आहे ब्रह्मांडमध्ये. तर तो 1 तारखेला, कारण 28 तारखेला सावरकर जयंती आहे ना, त्यानिमित्ताने तिथे आहे ते व्याख्यान. तर इथे विश्वामित्रांच्या सारखा माणूस एवढं सगळं देतोय आणि त्यांना आश्रमाच्या बाहेर उभं राहायला सांगतोय, कारण बाहेरून त्या राक्षसांना मारू शकतो. आणि मग तिकडून त्या सुबाहूला तर ठार केलंच, पण मारीचाला एक बाण सोडला आणि समुद्रामध्ये 100 योजन दूर फेकून दिलंय. त्या मारीचानी एवढी दहशत घेतली आहे की पुढच्या काळामध्ये मारीचानी आपली राक्षसकृत्य वगैरे सगळी सोडली आहेत आणि तो एका आश्रमात जाऊन राहतोय. आणि तेव्हा रावण त्याच्याकडे जातो आणि रावण त्याला सांगतो की मला माहिती आहे तुला सुवर्णमृगाचं रूप वगैरे घेता येतं, तर मला तू मदत कर, मला सीतेचं हरण करायचं आहे. आता तिथेही सीतेने तो सुवर्णमृग पाहिल्यानंतर ह्याच्या कातडेची मला चोळी करून घालायची आहे, म्हणून त्या असं काही नाही आहे रामायणात. काही कोणीतरी पसरवतं आणि आम्ही आपलं ते टाकतोय पुढे. तिने असं म्हटलंय की अशा प्रकारचं हरिण कुठेही दिसत नाही. सगळ्या हरणांमध्ये उठून दिसणारं हरिण आहे, सोनेरी कांतीचं आहे, वैडूर्य म्हणण्यासारख्या त्याचे खूर आहेत. अशा प्रकारचं हे वेगळं आगळं वेगळं दिसणारं हरिण जर तुम्ही आणलं तर हे हरिण आपल्याला जाताना अयोध्येला नेता येईल आणि अयोध्यावासियांना ते दाखवता येईल, म्हणून हे हरिण घेऊन या. आता याचं किती विकृतीकरण झालं की नाही. तर इथे त्या मारीचाला रावणाने तसं सांगितल्यानंतर मारीच म्हणाला मला काहीतरीच सांगू नको म्हणाला, आता मी जे काही काम करतोय ते काम चांगलं आहे म्हणाला, परत वाईट कृत्याकडे नको नेऊस मला. तर म्हणाला का का म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे? तो म्हणाला असं आहे, तर राम जेव्हा लहान होता ना, एक बाण मारला मी 100 योजन दूर गेलो. त्या दिवसापासून म्हणाला मी एवढा धसका घेतलाय की रा या अक्षराने सुरू होणारा शब्दसुद्धा उच्चारत नाही मी म्हणाला. त्यामुळे म्हणाला त्या रामाकरता म्हणून मला बोलवूच नकोस, मी नाही येणार.
रावण म्हणाला ठीक आहे, येणार नसेल तर हरकत नाही, पण तुझ्या मनातली जी भीती आहे ना ती भीती योग्य आहे. म्हणजे म्हणाला काय आहे, तो एकटाच रा या अक्षरापासून नाही आहे, मी पण आहे. जर तू काम केलं नाहीस तर मी आत्ता तुला इथेच नको म्हणाला करतो. याच्या हातून मरण्यापेक्षा त्यांच्या हातून मेलेलं चांगलं ना. म्हणून तो मारीच तयार झाला आणि ते काम करायला आला. आता इकडे मारीचाला म्हणजे त्या सुवर्णमृगाला मारण्याचं सुद्धा दोघं जण कसे मस्त छान वर्णन करतात वेगवेगळ्या पद्धतीने, की तुलसीदासजी जे वर्णन करतात ना ते भक्तिभावयुक्त आहे. मी आपल्याला सांगितलं तसं की तुलसीदासजी वर्णन काय करतात की तो मारीच सातत्याने बघतोय की भगवंत माझ्या मागे आहेत ना, भगवंत कुठेही माझ्या नजरेपासून दूर होत नाही आहेत ना, त्यांच्या हातून मरणं या ह्याच्यासारखे, कारण मुक्ती मिळणार आहे, गती मिळणार आहे उत्तम. त्यामुळे तो वारंवार मागे बघतोय की भगवंत बरोबर मागे आहेत ना, भगवंत आहेत ना, असं बघत बघत तो पुढे धावतोय. वाल्मिकी वर्णन वेगळं करतात. वाल्मिकी म्हणतात हरणांची सहज प्रवृत्ती असते की आपला पाठलाग करणारा कुठपर्यंत आहे हे मागे वळून बघायचं असतं. बघा डिस्कवरी चॅनल वगैरे असे काही काही चांगले चॅनल असतात बरं का टी व्हीला. हां, बराच वेळ ते सासवा सोन्यांच्या मालिकांच्यामधून आपण विसरलेलो असतो की काही काही असे चांगले चॅनल पण असतात, नॅशनल जिओग्राफी, डिस्कवरी वगैरे यासारखे. तर त्याच्यामध्ये आपल्याला ते दिसू शकतं की खरंच हरणं ज्या वेळेला पळत असतात त्यावेळेला ते बरोबर मागे वळून बघतात की कुठपर्यंत आहे आपल्याला मारणारा. आता बघा त्यांची ॲक्शन एकच, मागे वळून बघणं. तुलसीदासजी वर्णन कसं करत आहेत, हे भक्तिभावपूर्ण वर्णन. आणि हे हरणाची, पशुची सहज प्रवृत्ती सांगतात. आणि त्याप्रमाणे राम पाठोपाठ आहेत की नाही ते तो हरिण म्हणून बघतोय मारीच. अशा पद्धतीने आता ही जी वर्णनं आहेत ना, ही वर्णनं बघताना हा एक वेगळा आनंद असतो रामायण वाचताना. आणि म्हणून मी म्हटलं तसं की रामायणात ज्या वेळेला आपण अशा जागा बघत जाऊ की आपल्याला शबरी दिसली की आपल्याला आठवतं काय, शबरीची उष्टी बोरं तीच आठवतात की नाही, की त्या शबरीने रामांना बोलवलं. बरं त्याच्या आधीची कथा काही माहिती नसते. शबरी ही मतंग ऋषींची त्यांच्या आश्रमात राहत असते आणि मतंग ज्या वेळेला निघून जातात त्यावेळेला त्या मतंगांनी आपल्या शिष्यांना काही ना काहीतरी दिलेलं, सगळ्यांना वाटून टाकलेलं, आणि सगळे बाहेर पडलेत आणि ते आता हिमालयाला जाणार आहेत. त्यावेळेला शबरी सगळ्यात शेवटी त्यांना म्हणते की माझ्यासाठी काय. तेव्हा ते म्हणाले की तुला इथेच राहायचं आहे, आश्रमातच राहायचं आहे, देखभाल करायचीस. ज्या वेळेला राम या आश्रमात येतील त्यावेळेला तुझी मुक्तता होईल. आणि तेव्हापासून शबरी रामांची वाट बघते. रोज आश्रम झाडून पुसून लख्ख करून ठेवते, रोज उत्तम उत्तम फळं घेऊन येते आश्रमात. हे ती तरुण असल्यापासून करते, ती राम येईपर्यंत जख्ख म्हातारी झाली आहे. निष्ठा बघा, राम कोण आहेत माहिती नाही आहे तिला, तिच्या गुरूंनी सांगितलंय की राम येणार आहेत. शिष्य कसा असावा, तिने विचारलेलं नाही राम कधी येणार आहेत, आणि गुरूंनी सांगितलेलं नाही राम कधी येणार आहेत. त्यामुळे रोजचा उगवणारा दिवस म्हणजे राम येण्याचा दिवस आहे की नाही. मग राम येतील त्यावेळेला अस्वच्छ आश्रम असावा का. त्यामुळे रोज सकाळी उठून ती स्वच्छता करते, रोज सकाळी उठून पाणी भरून ठेवते, रोज रानात जाऊन फळं घेऊन येते. आज राम येतील, आज राम येतील. दिवसेंदिवस जात आहेत, वर्षामागून वर्ष जात आहेत, तारुण्यातून म्हातारपण आलं आहे. एखाद्याने विचार केला असता काहीतरीच सांगतात, केव्हा येतं ते तर माहिती नाही, आता कशाला लक्ष द्यायचं आपण, सरळ तर काय सांगत नाहीत. धारणा असते माणसाची. हे आमच्याकडची गंमत सांगतो. माझे सद्गुरू हे कोणी आलं की आप्पा गुरुमंत्र, बरं म्हणायचे, ज्ञानेश्वरी वाचलीस का, नाही वाचली, असं कर 2 वेळा वाच आणि मग ये. 2 वेळा ज्ञानेश्वरी अख्खी वाचायची. मग तो 2 वेळा वाचून आला की मग आप्पा ज्ञानेश्वरी वाचून झाली बरं का, अरे वा छान म्हणायचे. गाथा वाचलास का, नाही गाथा नाही वाच, 3 वेळा वाच आणि मग ये. गाथा तुकोबांचा
बरं, तो गाथा 3 वेळा वाचून जर तो आलाच तर मग त्याला विचारायचे, दासबोध झाला का? नाही अप्पा, दासबोध नाही. 4 वेळा वाच, मग ये. आता मला सांगा, ह्यातून किती जण टिकणारी? भंडारे काय म्हणू शकतात? सरळ सांगायचं ना, देत नाही. हे वाचा, ते वाचा, ते. तितिक्षा कशाला म्हणतात? गुरुजी परीक्षा घेतात, ती परीक्षा कशासाठी असतात ते लक्षातच घेतलं गेलं नाही तर असं सगळं होतं. पण जर विश्वास ठेवला तर काय होऊ शकतं हे अनुभवायचं असतं. जर ते अनुभवलं नाही, मग परत एकदा माझाच अनुभव सांगतो की मी ज्या वेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की काश्मीर हा विषय तुझा, पण काश्मीरमध्ये उतरल्याशिवाय त्याच्यावर काही लिहायचं नाहीस. बरं म्हटलं. 1999 पासून काश्मीरचा अभ्यास चालू केला. 2003 मला काश्मीरला उतरायला मिळालं. 2002 माझ्या गुरूंनी देह सोडला होता. मला 2003 उतरायला मिळालं. मग काश्मीर भरपूर पायी भटकलो, अतिरेक्यांना भेटलो, त्यांच्याबरोबर चर्चा केल्या. तर परत आल्यावर मला काही ठिकाणी लेख लिहिले होते, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती वगैरे. काही जणांनी मला अतिरेकी असे भेटतात, तुम्हाला भेटायचे का? वेन देर इज अ विल देर इज अ वे, अशी मराठीत एक म्हण आहे ना. आजकालचं मराठी असंच झालंय ना. त्यामुळे इच्छा असेल तिथे मार्ग असतो. मग आल्यानंतर काश्मीरनामा हे पुस्तक लिहिलं. गंमत म्हणजे त्याच्यानंतर 2-3 वर्षांनी मला इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट चालत आली काश्मीर या विषयावर. गुरूंनी दिलेला आदेश. ते देहातच नाहीत, मग आता मी कशाला काही करायला पाहिजे असं म्हणून स्वस्थ बसलो असतो तर शबरी स्वस्थ बसलेली नाही. राम कधी येतील माहिती नाही आहे. रामांची वाट बघतीये ती, आणि वाट बघता बघता इतके महिने वर्ष सरत गेली आहेत, आणि आता राम आलेत. आणि राम ज्या वेळेला आले त्यावेळेला तिची लगबग नाही झालेली, लक्षात ठेवा, कारण ती तयारीत आहे. त्यामुळे तिची लगबग नाही झालेली. राम आल्याबरोबर आदर सत्कार करते. तिला किती आनंद झाला असेल की देह सोडण्याची ही वेळ आत्ता आली आपली. जोपर्यंत आपण वाट बघत होतो, ज्याची वाट बघत होतो त्याची पूर्ततेचा क्षण आला आहे. आणि राम आल्यानंतर रामांना तिने तीच समोर परडी ठेवली आहे, फळांची, बोरांची नाही, आणि उष्टी मुळीच नाहीत. रामायणातला स्पष्ट उल्लेख आहे हा की उत्तमोत्तम फळं बरं, तिला उत्तमोत्तम फळं कळणं स्वाभाविक आहे ना. ती जंगलामध्ये राहिलेली आहे, जंगलात आयुष्य गेलेलं आहे, तिला नजरेनी फळं कळतंय. आपण नजरेनी कितीही चांगला म्हणून जरी हापूसचा आंबा घरी आणला तरी आतून कसा निघतो नंतर, आणि मग बोलत राहायचं. बरं, यातून अगदी त्यांनी रत्नागिरीचा सांगितला, हो पण निघाला कर्नाटकाचा. आता याला काय करणार? आम्हाला दिसायला चांगला, आम्हाला सगळं चांगलंच वाटतंय हो, कारण आम्ही कुठे त्या नजरेने बघतोय. आम्हाला ती नजर नाही आहे, जी नजर ज्या ज्या क्षेत्रातल्या माणसांना असते ती नजर असायला लागते. तसे आम्ही नाही आहोत. आणि ती संपूर्ण आयुष्य जंगलात गेलेली आहे, त्यामुळे तिला चाखायला नाही लागत आहे. लक्षात घ्या, तिला नजरेनी कळतं आहे की कोणतं फळ उत्तम आहे आणि कोणतं नाही आहे. मग ही बोरं, त्यातही उष्ट वगैरे वगैरे आले, ते आत्यंतिक भक्तिभावाच्या भागातून आलेली आहेत. त्यामुळे मुळात ती नाही आहेत. बरं, ह्यात अगदी एक सोपं मी नेहमी विचारत असतो की आमच्या माता भगिनींनाही माहिती आहे की आपण घरी ज्या वेळेला देवकार्य वगैरे करत असतो त्यावेळेला आपण देवाला नैवेद्य दाखवण्याच्या आधी केलेल्या स्वयंपाकाची चव बघतो का? का नाही बघत? कंठ उष्टावल्यासारखं होतं. त्यामुळे नैवेद्य दाखवण्याच्या आधी चव बघत नाही, नैवेद्य दाखवल्यानंतर चव बघतो. एवढं साधं त्या शबरीला माहिती नसेल. उत्तमोत्तम फळं तिने आणून ठेवलेली आहेत आणि ती ग्रहण केली रामांनी. आणि मग
तिला त्यांनी विचारलेले प्रश्न, एखाद्या साधकाला विचारलेल्या प्रश्न इतके अभ्यास करण्यासारखे आहेत, वाचण्यासारखे आहेत ते प्रश्न, की तुझी साधना कशी चाललेली आहे, तुझे गुरुजी गेल्यानंतर तुझ्या साधनेत खंड पडलेला नाही आहे ना, ह्यासारखे प्रश्न हे रामांनी विचारले, त्याला तिने उत्तरं दिली आहेत. आणि मग ती म्हणाली की आता फक्त माझी निघण्याची वेळ झाली. आणि रामांच्या समोर ती बसली आहे आणि समाधी लावली आहे तिने. आणि बघता बघता तिच्या शरीरामधून ज्वाला निर्माण झाल्या आणि मग एक दिव्य अशा प्रकारची मूर्ती त्यातून बाहेर पडली, दिव्य ज्योत बाहेर पडली आणि ती आकाशाकडे गेली. इतकी सुंदर शबरीची कथा आहे हो. आम्ही फक्त शबरीच्या उष्ट्या बोरातच अडकून राहतो बस, त्याच्या पलीकडेच आम्ही जात नाही. आता ह्याला काय करणार? तीच अवस्था भरतभेटीच्या वेळेला सुद्धा भरताला विचारलेले राजनीतीवरचे इतके अप्रतिम प्रश्न आहेत ना, आजसुद्धा अभ्यास करावेत असे प्रश्न आहेत की राजाने राज्याची काळजी कशी घ्यायची असते. आणि त्याही वेळेला रामांना तिथेही एक काय नास्तिकवादी माणूस आहे बरं का, तो म्हणतो रामांना, तुम्हाला ज्यांनी शपथ दिली तो आता मेला, दशरथ ज्यांनी जायला सांगितलं तो मेला, आता तो कुठे आहे, तेव्हा तुम्ही परत आता राज्याकडे चला आणि त्याचा आस्वाद घ्या. रामांनी ते मत खोडून काढले. नास्तिकवाद तिथे रामांनी खोडून काढलेला आहे. तोही भाग हा असाच आहे की जो मुळातून वाचावा. पण मग असं असलं तरी पण त्या सीतेला तर सांगितलं नाही की तू रामांच्या बरोबर वनात जा, मग ती का गेली? सीतेला विचारा ना. जेथे राघव तेथे सीता, हे तिने सांगितलेलं आहे की माझं प्राक्तनच असं आहे, जिथे माझा पती असेल तिथे मी असणार आहे आणि त्यामुळे तुमच्याबरोबर मी येते. त्यावेळेला तिला रामांनी सांगितलेलं आहे की तुला याची गरज नाही आहे, कारण तुला सांगितलेलं नाही, ही आज्ञा फक्त मला झालेली आहे. ती आज्ञा मला, पर ही आज्ञा होत असताना सुद्धा तो जो दशरथ कैकेयीच्या क्रोधागारामध्ये तिथे गेलेला आहे, बघा हा दशरथसुद्धा इतका स्त्री लंपट. आपणच ठरवून टाकलं की तो त्या कैकेयीच्या असलेल्या या सगळ्या नाटकाला बळी पडत नाही. त्याला कैकेयीची भीती नाही आहे. आपण लक्षात कधी घेणार होतो या गोष्टी? कैकेयी आठवण करून देते त्या वराची, त्या वराची आठवण करून देत असल्यामुळे तो एका क्षणात सांगू शकत नव्हता का हिलाच उचलून आत टाका म्हणून? तो तसं का करत नाहीये? कारण त्याला धर्म आडवा येतोय. त्याला भीती धर्माची आहे, लक्षात घ्या. कैकेयीची भीती नाही आहे. जर एकदा वचन दिलेलं आहे तर ते वचन पाळायचं असतं. ती म्हणून वचनाची, त्या वरांची आठवण करून देते आणि त्या वरानुसार असं करा म्हणून सांगते. आणि मग ती ज्या वेळेला सुमंत्राला सुमंत्र म्हणजे त्यांचा अमात्य, सुमंत्राला ज्या वेळेला बोलवून ती सांगते की रामाला म्हणावं की तुझ्या पित्याने तुला बोलवलंय. आता गंमत बघा, सुमंत्र तिथून हलत नाही. पर छोटी जागा, रामायणातली छोटी जागा, विचार करायला लावणारी. सुमंत्र हलत नाही. राणी सांगतेय, ती म्हणते काय झालं तुला? मी तुला सांगते ना एवढे की रामाला सांग की त्याच्या पित्याने बोलवलंय. सुमंत्र म्हणतो ही आज्ञा राजांनी करायला पाहिजे. मीठ कोणाच खातोय? राजाचं. आज्ञा राजांनी करायला पाहिजे, राणीनी करून उपयोग. इथे ती असं नाही सांगत हा, राजाच्या पत्नीचा अपमान करतो, नोकरीवरून काढून टाकायला. हे सगळं आजकाल होतं. मग राजा त्याच्याकडे बघतो आणि मान हलवून म्हणतो ती सांगते तसं कर. तेव्हा तो बाहेर पडतो आणि घेऊन येतो. आणि मग ज्या वेळेला ती असं सांगते त्यावेळेला सुमंत्र ऐकवतोय तिला. कारण हे अमात्य नुसते नाही आहेत ना, यांना सगळ्यांचे इतिहास वगैरे माहिती आहेत, इतिहास भूगोल या सगळ्यामध्ये निष्णात असलेले आहेत. तो कैकेयीला म्हणतो तू अशीच वागणार, कारण तुझी मातासुद्धा तशीच वागत होती, खाण तशी माती. अश्वपतीची, त्या अश्वपती, तिचे वडील जे होते ना अश्वपती, त्यांना पक्ष्यांची भाषा येत होती. आणि एक दिवस बागेमध्ये आपल्या राणीबरोबर गेलेले असताना दोन पक्षी वरती काहीतरी पक्षी गप्पा मारत होते. ते ऐकून यांना हसू आलं. तर कैकेयीच्या आईने विचारलं का हसताय? ते म्हणाले ते जे बोलतायत ना ते ऐकून मला हसू. पक्षी
ते बोलत आहेत आणि ते तुम्हाला कळतं. तो म्हणाला हो. काय उगाच काहीतरी सांगताय. बरं मग मला सांगा काय बोलत होते. ते म्हणाले नाही सांगता येणार, कारण माझ्या गुरुजींनी असं सांगितलं की हे कोणालाही सांगितलंस तर तू मरशील म्हणून, त्यामुळे नाही सांगता येणार. ती म्हणाली उगाच हे काहीतरी तुम्ही मला सांगू नका. त्या गुरुजींना जाऊन भेटा परत आणि त्यांना म्हणावं एकदाच सांगितलं तर चालेल का माझ्या बायकोला. आणि हाही गेला विचारायला. त्या गुरुजींनी सांगितलं एकदा जरी सांगितलंस तरी तू मरशील. यांनी परत येऊन सांगितलं बाई गं नको मला विचारूस, कारण त्यांनी सांगितलं की एकदा जरी सांगितलंस तरी तू मरशील म्हणून. तेव्हा ती म्हणाली मेला तरी चालेल, तिची तू कन्या, तू वेगळी काय वागशील. सुमंत्र ऐकवतोय, अमात्य ऐकवतोय. आणि मग त्यावेळेला जेव्हा सीतेने निश्चय केला जायचा त्यावेळेला वसिष्ठ आलेत तिकडे आणि वसिष्ठांनी सीतेला बोलवून घेतले आणि ते म्हणाले की रामांना जायचा आदेश आहे, तुला नाही आहे, तू रामांच्या ऐवजी राज्यावर बस, कारण राज्यशास्त्रातली तू जाणकार आहेस हे मला, त्यांना माहिती आहे ही राज्यशास्त्रातली जाणकार आहे, तू जाणकार आहेस हे मला माहिती आहे, त्यामुळे तू राज्य उत्तम चालवू शकशील. म्हणजे स्त्रियांना असा कसलाच अधिकार नव्हता. नाही हवं असं काही. वसिष्ठ सांगतायत सीतेला की तू उत्तम राज्य करू शकशील म्हणून. आणि असं सगळं होऊन सुद्धा ती जायला निघते. माझं म्हणणं तेच आहे की रामायण आपण ज्या वेळेला वाचतो त्यावेळेला, मग मला एकाने विचारलं एवढं सगळं ऐकून, नंतर एकाने मला विचारलं पण मग रामायण कोणाचं वाचायचं. म्हटलं वाल्मिकींचं. अहो वाल्मिकींचं म्हणजे तेच ते, पण म्हणजे कोणी लिहिलेलं वाचायचं. वाल्मिकींनी. हा नाही म्हणजे हा असं विचारा ना मग की आजकाल बाजारात उपलब्ध असलेल्यांपैकी कोणतं चांगलं. रामायण शब्दशः अनुवाद केलेला एक तर विदर्भ मराठवाड्याचं सुद्धा उपलब्ध असलं तर त्याचे खंड वरदा बुक्सनी फक्त मराठी अनुवाद प्रकाशित केलेला आहे तो आहे. पण सगळ्यात चांगला म्हणजे सातवळेकरांनी केलेला अनुवाद. 1 ते 10 खंड आहेत सातवळेकरांनी केलेला, पण तो दुर्दैवाने कुठेही मिळत नाही. जर चुकून माकून दुर्मिळ पुस्तकांच्या दुकानात वगैरे जर मिळालं. माझं भाग्य एवढं की मला तो अख्खा संच दाजीशास्त्री पणशीकरांनीच दिला की हा तो अभ्यास कर म्हणून, आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करतोय. आणि दुसरीकडे मला त्यांनी सांगितलं अपरिचित रामायण लिही म्हणून सध्या लिहितोय. किष्किंधा कांडापर्यंत आलो आहे. आता ते किती आणखीन पुढे होईल आणि कधी प्रकाशित होईल माहीत नाही, पण हे एकीकडे काम चालू आहे. दुसरीकडे म्हणून म्हटलं की रामायण सांगणं, रामायण वाचणं हा एक वेगळा आनंद असतो. आणि खरं सांगू आपली एकदा मानसिकता एखाद्या गोष्टीच्याबद्दल घट्ट झाली की त्यानंतर त्याच्यावरची वाटेल ती पुस्तकं वाचा, काही फरक पडत नाही. माझा देव, देश आणि धर्म हे जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ आहेत ही माझी धारणा आहेच. आणि तिच्यात कशामुळेही फरक पडणार नाही. कशामुळेही कोणी काहीही बोलो फरक पडत नाही. कारण एकदा आपण कुठच्या तरी स्थानावर असलो ना की मग इतर लोकांच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे असं होतं ना. इतरांच्याकडे काय लक्ष द्यायचं आहे, ते वाटेल ते बोलतील. माझा देव मत्सरी नाही आहे, माझा देव द्वेष करणारा नाही आहे, माझा देव तू माझ्याकडे ये नाही तर तू नरकात जाशील असं सांगणारा नाही आहे. माझी संस्कृती सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया असं सांगणारी आहे. तू माझ्या धर्माचा असता नस पण तुझंही कल्याण होऊ दे. 5 वेळा पाणी द्यायचं आमच्याकडे सांगितलेलं, रोज आंघोळीच्या वेळेला 5 वेळा पाणी द्यावं. कोणाकोणाला की माझ्या कुळातलं जे कोणी ज्यांना गती मिळाली नसेल त्यांना गती मिळावी, माझ्या पत्नीच्या कुळातल्या त्यांना गती मिळावी. जे कोणी लोक, माझे असं नाही, जगामधले जे कोणी लोक अपघाताने किंवा कोणत्याही रीतीने गेले असतील, ज्यांच्याकडे पाणी देण्याची व्यवस्थाच नाही आहे त्यांच्या धर्मामध्ये ना, पण त्यामुळे अशांची गती जरी अवरुद्ध झालेली असेल तरी त्यांनाही गती मिळो. पशु पक्षी ह्या सगळ्यांना कोण पाणी देणार. इतर कीटक ही जी सगळ्या वेगवेगळ्या योनी आपल्याकडे सांगितल्या आहेत यांच्या नावाने कोण पाणी देणार. ह्या सगळ्यांना सुद्धा उत्तम गती मिळो ही कामना आहे आमच्याकडची. आणि वृक्ष, शिला
हे आपल्याकडचे दीर्घ जीव सांगितलेत बरं का. मोठमोठ्या शिला आणि वृक्ष या योनी आहेत. ह्यांना कोण गती यांची मिळण्याकरता देणारे पाणी, तर त्यांनासुद्धा मुक्ती मिळो. आणि पिशाच्य योनी ही तर सगळ्यात दीर्घकालीन योनी म्हणून सांगितली आपल्याकडे, तर त्यांनासुद्धा मुक्ती मिळो. ही कामना आम्ही रोज करतो आंघोळीच्या वेळेला. हे म्हणत आम्ही पाणी देतो. ही माझी संस्कृती सांगते. तू माझ्या धर्माचा नाही म्हणून तू मरण्याला लायक आहे असं आम्ही सांगत नाही, असं समजत नाही. जगा आणि जगू द्या हे भारतीय संस्कृती शिकवते. आणि म्हणून मी म्हणतो की माझा धर्म श्रेष्ठ आहे. या कारणाकरता म्हणतो आणि भगवंताचे तर आभार मानतो की त्यांनी मला या धर्मात आणि या देशात जन्माला घातलं. कारण हा माझा देश आहे. ज्या देशाला केवढा तरी मोठा इतिहास आहे, केवढी तरी मोठी संस्कृती आहे. आणि जेणेकरून आम्ही लोकांच्यापर्यंत सर्वामुखी मंगल बोलवावे हे जे सांगितलेलं आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोचवू शकतो. त्याचं कारण हे अर्थात एक आहे की तुम्हाला मगाशी म्हटलं तसं हा विषय इतका छान आहे. मी गहन नाही म्हणणार, कारण मला अतिशय आवडतो. त्यामुळे अतिशय छान विषय की ह्याच्यावरती किती बोलावं आणि किती बोलू नये. पण बोलता बोलता शेवटी घड्याळाकडे लक्ष ठेवणं भागच असतं ना. कारण काही झालं तरी पण मी रात्रभर बोलीन हो. नाही ह्याच्यापुढे मी थांबतोय. पण हां, नाही तर काही जणांना एकदम धक्का की असं बोलतायत. कारण आता परवा कुठेतरी असं झालं, हां गोव्यामध्येच, परवा गोव्यामध्ये मला सनातन संस्थेने हिंदू राष्ट्ररत्न हा पुरस्कार दिला. तर त्या पुरस्काराला उत्तर देण्याच्या करता म्हणून बोलायला उभं राहिलो होतं, तेव्हा तिथे हळूच येऊन त्याने मला सांगितलं 3 मिनटं आहेत. म्हटलं मी 3च मिनिटं बोलणार आहे. पण सहसा माहिती असतं आम्ही शेवडे मंडळी सहसा उभे राहिले की बोलतो, बसलो की लिहितो आणि झोपलो की घोरतो. तिन्ही गोष्टी मुक्तपणाने करतो. अर्थात त्यातला विनोदाचा भाग सोडून द्या. पण अशा गमती जमती होतच. जाता जाता फक्त आपल्याला सांगतो की मगाशी सांगितलं माझी 51 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत वेगवेगळ्या विषयावरची. त्यातली निवडक 5-6 प्रकारची पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. ही सगळी मॅजेस्टिकमध्ये पण आहेत बरं का. पण ह्या किमतीला मिळणार नाहीत. त्यामुळे मला सहजपणे प्रकाशकाकडून कमी किमतीत मिळतात, ती मी लोकांना देऊ करतो. फक्त आपल्याला एवढंच सांगतो, जी 5-6 पुस्तकं आहेत त्यातलं एक मिशन वैष्णोदेवी. जगमोहनांचं आपल्याला पुस्तक माहिती आहे ना, मिशन काश्मीर, ते माहिती असतं. पण जगमोहनांचं हे पुस्तक माहिती नसतं की जगमोहनांनी वैष्णोदेवी कसं काय काय सहन करून आणि कायद्यातल्या गोष्टींना तशा पद्धतीने त्यांनी वाकवून आणि मोठ्या युक्तिप्रयुक्तीने वैष्णोदेवीचं जे आजचं रूप आहे ते त्यांनी कसं तयार केलं, हा अख्खा त्यांचा संघर्ष हे मिशन वैष्णोदेवी या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं आहे. त्याचा हा अनुवाद मी केलेला. त्याच्यानंतर बाप्पा मोरया छोटेखानी पुस्तक आहे पण रेडी रेकनर आहे गणपतीवरचं. गणपती आता जवळ आलेच आहेत. आपल्याला प्रश्नही पडतात, ते प्रश्नोत्तरही त्यात घेतलेत की गणपती घरी आणलं, मूर्ती भंगली काय करायचं, अमकं झालं काय करायचं, त्याची शास्त्रोक्त उत्तरं, धर्माच्या दृष्टीने उत्तरं. तेव्हा अशा प्रकारची उत्तरंही त्याच्यामध्ये आपल्याला मिळतील. गोवा मुक्ती संग्राम, गोवा सगळ्यात उशिरा स्वतंत्र झालं, पण गोव्यामध्ये कशा प्रकारची भयानक अन्याय आणि अत्याचार हे होत राहिले. इन्क्विजिशन हा किती भयानक प्रकार होता हे आपण सत्य हे काही वेळेला अद्भुतापेक्षाही भयंकर असतं असं म्हटलं जातं ना. तशा प्रकारचा इन्क्विजिशन आपल्याला काही माहिती नसलेला पण जगाला शांतता जे सांगत असतात ना त्यांनीच केलेले कसे प्रकार होते इन्क्विजिशनचे हे सगळे त्याच्यात दिले. शिवाय गोवा मुक्ती संग्राम हा कशा पद्धतीने लढला गेला. पुनरुत्थान आद्य शंकराचार्यांचं चरित्र, आद्य शंकराचार्यांचं कादंबरीमय चरित्र आहे पण इतिहासाच्या अनुषंगाने लिहिलेलं. त्यात शंकराचार्यांचा काळ जो आपल्याकडे इसवी सन 788 असा सरकारी इतिहासात शिकवला जातो तो न घेता मठांनी वगैरे जो सांगितलेला आहे सन पूर्व 509 म्हणजे 2500 वर्ष झाली आहेत शंकराचार्यांना होऊन. त्या शंकराचार्यांचं चरित्र हे पुनरुत्थानमध्ये राम मंदिरच का, नावावरूनच कळलं असेल राम मंदिरच का राम मंदिर आम्हाला तिथे हवं होतं आणि राम मंदिराच्या ऐवजी तिथे इस्पितळ बांधा, अमकं करा तमकं करा असं सांगणाऱ्यांना मी फक्त एकच सांगितलं की ही आयडिया खूप चांगली आहे पण हे जरा जेरुसलेमला जाऊन सांगा ना आणि मग तुम्ही राहता का ते आपण बघूया. राम मंदिराच्या ऐवजी तुम्ही वाटेल ते सांगताय तर राम मंदिराचा सगळा इतिहास, सगळा धांडोळा
आणि राम मंदिराच्या करताचं झालेली सगळी अलाहाबाद हायकोर्टामध्ये वगैरे पण झालेली लढाई, हे सगळं हे पुस्तक मी आणि माझ्या मुलांनी आम्ही दोघांनी मिळून लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचं राम मंदिरच का, अशी ही 5-6 प्रकारची पुस्तकं. आणखी कोणतं राहिलं का सांगायचं? हां, परशुरामांचे चरित्र, सप्तचरिणीमध्ये कारण परशुरामांच्याबद्दल म्हटल्यानंतर आमच्याकडे मातृहत्यारा 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय. 21 वेळा निक्षत्रिय ह्या शब्दाचा अर्थ काय? एकही क्षत्रिय न राहणं ना, मग ते एकदाच होतं. 21 वेळा कसं येईल? काही बोलतात राव. बरं, त्यांनी ज्याप्रमाणे अधर्मी क्षत्रियांना शासन केलेलं आहे त्याचप्रमाणे व्रात्य ब्राह्मणांना सुद्धा शासन केलेलं आहे. व्रात्य म्हणजे धर्मापासून जे चेवलेले आहेत अशा ब्राह्मणांना. त्यांच्या ज्या जैत यात्रा निघालेल्या आहेत त्या सगळ्या जैत यात्रा आणि त्यांच्यावरती जे काही आक्षेप घेतले जातात ते सगळे आक्षेप खोडून काढ. माझ्या धर्मातला अवतार आहे त्याला इतरांनी, मग एकाने मला विचारलं पण मग एकाच वेळेला भगवंतांनी 2-2 अवतार कसे घेतले, राम आणि परशुराम एकाच युगातले अवतार ना? म्हटलं वेड्या, भगवंतांनी घेतलेली किती अवतार तुला दाखवू एकाच वेळचे? तुझा आणि माझा अवतार काही वेगळा आहे का? म्हटलं एकोहम बहुश्याम ना, जो एक होता त्याला असं वाटलं की आपण अनेक व्हावं आणि म्हणून तो झाला अनेक. म्हणजे कोण? आपण सगळे, आपल्या सगळ्यांच्यामध्ये तोच आहे ना. मग तो जर एवढं करतो तर एकाच वेळेला राम आणि परशुराम असणं यात चमत्कार वाटण्यासारखं काय आहे? नाही लक्षात घेतलं जात. ते सगळं परशुराम यांच्या चरित्रामध्ये दिलेलं आहे सगळं. तर ही सगळी पुस्तकं आत्ता इथे काही पुस्तकं त्यातली ही उपलब्ध आहेत. तूर्तास सुरुवातीचं आजचं प्रवचन, उद्याचा परिसंवाद आणि परवाचं कीर्तन अशी मोठी एक छान गुंफण यांनी केली आहे. पुढच्या वेळेला कधी काळी योग आला तर एक 3 किंवा 5 दिवस रामायणच मांडायला मिळालं तर मला आणखी आनंद वाटेल. तसा योग यावा अशी त्या रामाच्या चरणी प्रार्थना करतो आणि इथे माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदाहार विठ्ठल सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. भारत माता की जय. हर हर महादेव.